नमस्कार. सह्याद्री प्रतिष्ठान मुळशीतर्फे आजच्या या शिवजागर विशेष संवाद सत्रामध्ये मी चेतन कोळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, 19 फेब्रुवारी हा दिवस जसा जवळ येतो तसा आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आनंद, उत्साह संचारतो. कारण हा दिवस कुठला एक औपचारिक दिवस नाहीये, औपचारिक सण नाहीये, तर आपल्या सगळ्यांसाठी, सगळ्या मराठी मनांसाठी आणि जनांसाठी हा एक आनंदाचा, अभिनंदनाचा असा एक उत्सवच असतो. 19 फेब्रुवारी अर्थातच शिवजयंती. या वर्षीच्या शिवजयंतीचं एक विशेष असं आहे की हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं म्हणजेच शिवराज्याभिषेकाचं 350वं वर्ष आहे. आणि या 350व्या वर्षामधली ही शिवजयंती आहे. या शिवजयंतीच्या औचित्यानं शिवजागर हा एक प्रबोधनात्मक कार्यक्रम सह्याद्री प्रतिष्ठान मुळशी या आपल्या संस्थेतर्फे आपण आयोजित केलेला आहे. मागच्या वर्षीही आपण असाच एक संवादाचा व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. याच्यात प्रामुख्याने डॉक्टर जयसिंगराव पवार, डॉक्टर सदानंद मोरे आणि विश्वास पाटील या इतिहासकारांनी वेगवेगळ्या पैलूंवरती शिवचरित्राच्या अनुषंगाने आपल्या सगळ्यांशी संवाद साधला होता. आणि आजही आपल्याशी अशाच एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर संवाद साधण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित आहेत सतीश राऊत साहेब. राऊत साहेब, मी सर्वप्रथम सह्याद्री प्रतिष्ठान मुळशी या संस्थेतर्फे शिवजागर या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मला अगदी थोडक्यात राऊत साहेबांची आपल्याला ओळख सांगाविषयी सांगायला आवडेल. खरं तर राऊत साहेबांचा जो काही कार्याचा जो कार्यकाल आहे, त्यांची जी कर्तबगारी आहे ती इतकी प्रदीर्घ आहे की त्यांचा एक वेगळा परिचय जर मी सांगत बसलो, प्रदीर्घ परिचय जर सांगत बसलो, तर या कार्यक्रमासाठीचा वेळ अपुरा पडेल. पण अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे गेली 25 वर्ष प्रशासकीय सेवेमध्ये ते कार्यरत आहेत. अतिशय उच्च पदांवरती त्यांनी आपला कार्यकाळ गाजवलेला आहे. आणि त्यापैकी 15 वर्ष आदरणीय शरद पवार साहेबांचे खाजगी सचिव म्हणून ते कार्यरत आहेत. मला वाटते ही ओळख फार मोठी आणि महत्वाची ओळख आहे. अतिशय जबाबदारीच्या पदावर सतीश राऊत साहेब गेली 15 वर्ष काम करत आहेत आणि मागच्या 25 वर्षांपासून त्यांनी आपल्या कार्याचा अमिट ठसा या प्रशासकीय सेवेमध्ये उमटवलेला आहे. त्यांची एक वेगळी अतिशय महत्वाची ओळख मला सांगावीशी वाटते, जी मला ती खूप भावते. ती म्हणजे प्रशासकीय सेवेचा एक वेगळा एक व्याप असतो, एक वेगळा ताप असतो. आणि तरीही त्यांचं कविमन अधेमध्ये वेगवेगळ्या कविता प्रसवत असतं. ते एक उत्तम कवी आहेत सारख्या. आणि सारख्या अगदीच. आणि मला त्यांच्या कविता अतिशय आवडतात. याशिवायची त्यांची महत्वाची ओळख म्हणजे पर्यटन हा त्यांचा एक छंद आहे. आणि गडकोट भ्रमंती ती सुद्धा अगदी, आपण आजकाल त्याला ट्रेकिंग असं खूपच गुळगुळी झालेला शब्द वापरतो, पण गडकोट भ्रमंती अतिशय डोळसपणे, जागरूकपणे ते करत असतात. त्याविषयी त्यांचे अनेक व्हिडिओ युट्यूबवरती प्रसिद्ध झालेले आहेत, प्रकाशित झालेले आहेत. तर असं एक आपण म्हणूया एक मल्टी टॅलेंटेड, एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत एका अतिशय वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण पैलूवरती संवाद साधणार आहे. तो पैलू म्हणजे कुठला? तर छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्राचा आजवर अनेक अभ्यासकांनी, इतिहासकारांनी अभ्यास केलेला आहे. पण त्यातला थोडा अलक्षित राहिलेला, काहीसा विस्मृतीत गेलेला एक पैलू आहे. आणि तो म्हणजे छत्रपती शिवरायांची युद्धनीती. तर या विषयावर आपण राऊत साहेबांशी आज संवाद साधणार आहोत. त्याचं महत्वाचं कारण असं आहे की गेली अनेक वर्ष ते छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्राचा तर अभ्यास करत आहेतच, पण त्यातही प्रामुख्यानं, प्राधान्यानं छत्रपती शिवरायांची जी युद्धकला होती, जी युद्धनीती होती आणि त्यातली जी तंत्र होती, त्याचा अत्यंत बारकाईनं ते अभ्यास करत आहेत. आपण या संवादाला सुरुवात करूया. निश्चित. अगदी. तर मला सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला हाच विचारायला आवडेल की जीवनचरित्र जे शिवरायांचं आहे ते किती स्फूर्तिदायी आहे, हे मी वेगळं काही सांगण्याची गरज नाहीये. आजवर अगदी सेतू माधवराव पगडी, दत्तोवामन पोद्दार, वासी बेंद्रे अनेक इतिहासकारांनी शिवरायांच्या वेगवेगळ्या पैलूंचा आढावा घेतलेला आहे, अनेक ग्रंथांच्या माध्यमातून, निबंधांच्या माध्यमातून, व्याख्यानांच्या माध्यमातून. पण त्यातही तुम्हाला शिवरायांच्या युद्धतंत्राविषयी आपण अभ्यास करावा असं नेमकं काय वाटलं? काय प्रेरणा होती त्यामागे? खरं तर वडील माझे वन अधिकारी होते, त्यांच्या अंगावर कायम गणवेश दिसायचा. तर युनिफॉर्म सर्व्हिसची मला आवड होती. अच्छा. आणि युनिफॉर्म सर्व्हिसची आवड मला ती भारतीय सैन्यामध्ये लेफ्टनंट पदाच्या निवडीपर्यंत घेऊन गेली. म्हणजे मी, अच्छा. माझं शिक्षण जरी ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे मी, परंतु कुठेतरी मनामध्ये ते खोलवर रुजलेलं होतं की आपल्याला युनिफॉर्म सर्व्हिसमध्ये जायचं आहे. आणि भारतीय सैन्यामध्ये गेल्यावर मी शॉर्ट सर्व्हिस कमिशन, कारण की मॅथमॅटिक्स विषय नव्हता तेव्हा, मला शॉर्ट सर्व्हिस कमिशनकडे जावं लागलं, CDS थ्रू. आणि मग तिथे गेल्यावर साहजिकच जे कॅडेट्स असतात त्यांचे 2 ग्रुप पडतात, मग 2 बटालियन पडतात. मी सेंट थॉमस माउंट जे ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी आहे मद्रासला, चेन्नईला, तर तिथे मी प्रशिक्षण घेत होतो 1998 मध्ये.
झालं काय, आमचा एक ग्रुप, जी बटालियन होती तिचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं होती आणि दुसरी रणजित सिंग बटालियन होती. अच्छा. आणि दोन बटालियन्स मध्ये टशन असते. मग हॉकीच्या स्पर्धा असतील, पुशअप काढण्यापासून असतील, कोणतेही असले की एक टशन असते. आणि मग बरोबर. त्याचे स्लोगन्स असतात. मग आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, जय भवानी, जय शिवाजी, हा उद्घोष तिथं सुद्धा ऐकायला भेटायचा. उद्घोष ऐकायला भेटायचा. आम्ही सगळे प्रेरित व्हायचो. सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराज त्यामुळे अगोदरच माहिती आहे, पण त्याच्यामुळे इतर प्रांतातले लोक सुद्धा प्रेरित व्हायचे. परंतु ज्यावेळेस सिलेबस मध्ये मी डोकू लागलो, अर्थात माझं साधारणतः मी नंतर आर्मी मला सोडावं लागलं किंवा मी सोडण्याचा निर्णय घेतला, तो भाग वेगळा आहे. परंतु त्यावेळेस सिलेबस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धविषयी काय आहे का, त्याचे काही तंत्र आहेत का, कारण की महाराजांनी एक हिंदवी स्वराज्य आकाराला आणलं होतं, साकार केलं होतं. मराठा साम्राज्याचे ते संस्थापक होते. मग बरोबर. खूप काही युद्ध खेळली जातील. तर आजच्या कॅडेट्स असतील, आमचे मिलिटरीतले सैन्य असेल, सैन्याधिकारी असतील किंवा कोणत्याही युनिफॉर्म सर्व्हिसेस असतील, तिथे मार्गदर्शनपर अशी काही तंत्र जी सिलेबस मध्ये आहेत का, मी ज्यावेळेस पाहिलं तर मला ती दिसत नव्हती. अर्थात नंतर असतीलच, कारण की मी अर्धवट प्रशिक्षण सोडलं. पण मनामध्ये एक उर्मी होती की छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्ध तंत्रावर आपण जास्तीत जास्त वाचन करावं आणि जमलं तर लिहावं, कारण की मी इतिहासाचा मी नव अभ्यासक आहे. आय एम नॉट हिस्टोरियन, मी संशोधक नाहीये. मी ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंडचा आहे. माझं हॉर्टिकल्चर मध्ये ग्रॅज्युएशन झालं, एमएससी मध्ये हॉर्टिकल्चर मध्येच एमएससी झालो. अच्छा. म्हणजे शेतीविषयाशी निगडीत असणारं मी शिक्षण घेतलं. मात्र इतिहासाची आवड असल्यामुळे मी या विषयाकडे वळालो. कारण ते झालं की तिथे मला ते दिसत नव्हतं आणि ते कुठेतरी पोहोचावं, बरोबर. ही उर्मी तेव्हापासून मनात होती. मी लोकांना म्हणायचो, म्हणजे एकदा पुणे विद्यापीठातल्या एक इतिहासाच्या प्राध्यापिका आल्या होत्या, मी त्यांना सुचवलं की कुणीतरी लिहा, अच्छा. कुणीतरी लिहा म्हणायचं म्हणायचं, पण कुणीच लिहित आजूबाजूला दिसत नव्हतं. म्हटलं आता आपणच घ्यावं आणि मी लिहायला लागलो. अगदी खरंय, अगदी खरंय. पण आता शिवरायांचं युद्धतंत्र हा जो हा. विषय आहे, तर जेव्हा केव्हा याचा उल्लेख होतो, तेव्हा प्रामुख्यानं एक शब्द आपल्याला ऐकायला मिळतो, तो म्हणजे गनिमी कावा. हो. म्हणजे महाराज हे कायम गनिमी कावा करायचे असं म्हटलं जातं. तर मुळामध्ये मला एक सांगाल की गनिमी कावा म्हणजे काय, पहिला महत्वाचा मुद्दा. आणि दुसरं असं की गनिमी काव्यापुरतंच हे युद्धतंत्र मर्यादित आहे की त्याच्याही पलीकडे काही अलक्षित पैलू याचे आहेत? वास्तविक गनिमी कावा हा जो शब्द आहे, त्याच्यामध्ये त्याचं शब्दशः भाषांतर इंग्रजीमध्ये करता येत नाही, परंतु साधारणतः त्याच प्रकारचा शब्द जो इंग्रजी भाषेमध्ये रूढ आहे त्याला गुरिला वॉरफेअर आपण म्हणतो. गुरिला वॉरफेअर. तर गुरिला वॉरफेअर म्हणजे थेट शत्रू जो समोरचा असतो तो प्रबळ असतो आणि आपली संसाधनं कमी असतात, आपण ताकदीनं कमी पडतो, त्यावेळेस त्याचा सामना कसा करायचा, की थेट त्याच्याशी समोरासमोर लढाई न करता इतर पद्धतीने जी लढाई खेळली जाते, साधारणतः ती गुरिला वॉरफेअर टेक्निक्स मध्ये येते, किंवा त्याला आपण गनिमी काव्यानं म्हणतो. गनिम म्हणजे शत्रू. बरोबर. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत असेल किंवा ह्या युद्धाच्या तंत्राच्या अंगाने जरी आपण विचार केला, तरी ही सुरुवात ह्याची फार जुनी आहे गनिमी काव्याची. हा शब्द जरी 19व्या शतकाच्या प्रारंभी रूढ झाला, तुम्हाला माहितीसाठी सांगतो, किंवा किंवा माहित आहे बऱ्याच जणांना की त्याला नेपोलियन, हा नेपोलियन सम्राट, तोही जग जिंकायला निघाला होता आणि स्पेन पोर्तुगलचा जो भाग आहे, तिथं तो भाग जिंकल्यानंतर स्वतःचा भाऊ जोसेफ ह्याला त्यानं सम्राट म्हणून तिथं नियुक्त केलं. परंतु तिथल्या स्थानिक लोकांची ती इच्छा नव्हती. तर स्पॅनिश जनतेनं जो उठाव केला त्याला स्पॅनिश अल्सर सुद्धा म्हणतो. खूप त्रास झाला नेपोलियनच्या सैन्याला. तो जो फ्रेंच राज्यकर्त्यांविरुद्ध जो संघर्ष उभा राहिला, स्पॅनिश अल्सर, त्याच्यामध्ये गुरिला हा शब्द पहिल्यांदा स्थानिक जनतेने केलेल्या उठावाला म्हणून तो प्रचलित झाला. परंतु ती पद्धती फार पूर्वी काळापासून व्हायची. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर ह्या प्रकारचं तंत्र हे नियमित सेना ज्याची आहे, मोठे मोठे सम्राट होऊन गेले त्यांची नसून ही जी पद्धती जी अवलंबली जाते, मी मागाशी सांगितलं की प्रबळ शत्रू विरुद्ध अवलंबली जाते, तर साधारणतः रानटी टोळ्या असतील किंवा उठावाच्या साठी केलेली ही रचना असेल, युद्धाचं तंत्र रचना असेल, त्यासाठी वापरली जाते. तर कोणतेही डोंगराळ जर तुम्ही प्रदेश घेतला किंवा बिकट प्रदेश घेतला, प्रतिकूल प्रदेश घेतला, आणि त्याच्यामध्ये मग त्या ट्राईब्स असतील, त्या टोळ्या असतील, तर तिथे ह्या ज्या पद्धती होत्या ह्या गुरिला वॉरफेअर. त्याच्यामध्ये साधे साधे त्याचे वैशिष्ट्य आहे की सरप्राईज अटॅक आहे, म्हणजे बेसावध असताना हल्ला करणे, मग शत्रूची असेल ती रसद लुटून नेणे किंवा तिचा नरसंहार करणे, त्या उद्देशापोटी. कारण की याचे उद्देश पण खूप आहेत. छत्रपती शिवरायांचा उद्देश सगळ्यांना माहिती आहे की ग्रँड स्ट्रॅटेजी होती हिंदवी स्वराज्य. परंतु ज्या काळात बार्बेरियन्स होते, टोळ्या होत्या, काफिले होते, त्या काळामध्ये ह्या युद्धनीती वापरल्या जायच्या की लुटीचा भाग म्हणून असेल
कारण की सर्वायवल हा फार महत्वाचा पार्ट असतात. तर तिथे तो अटॅक करण्यासाठी प्रबळ शत्रूसाठी वापरले गेलेले बेसावध हल्ले, अँबुश असेल, नंतर बाकीच्या नंतर मी सांगेन तुम्हाला फेन रिट्रीट असेल, जायचं आणि परत पळून जायचं, मग शत्रू मागे लागला की त्याला परत गाठायचं खिंडीमध्ये आणि त्याला नष्ट अच्छा. करायचं. ही सगळी तंत्र ही रानटी टोळ्या असतील किंवा ह्या मग हिंदकुश पर्वतातल्या घ्या किंवा चीन मधल्या घ्या, इव्हन इस्रायलचा जो प्रांत आहे सगळा, त्या प्रांतामध्ये सुद्धा दाखले आहेत की त्या काळामध्ये तिथे तशा प्रकारची युद्ध खेळली जायची. गनिमी हा काव्याने. हा ही तर त्याचे भाग खूप आहेत, त्याच्यामध्ये डिटेल्स आता जसे जसे महाराजांच्या लढायांच्या आपल्या चर्चा होतील आपल्याला लक्षात येतील की तिथे, पण एकाच शब्दाखाली महाराजांचं पूर्ण युद्ध आपण करू शकत नाही. त्याच्यामध्ये युद्धाचे खूप प्रकार आहेत. बरोबर. म्हणजे डिप्लोमसी नावाचा फॅक्टर आहे, इतर काही मानसशास्त्रीय युद्धाचे प्रकार आहेत, बरोबर. गुरिला जे गनिमी कावाचा प्रकार आहेत, समोरासमोरच्या बॅटल्स आहेत. बरोबर. त्या सगळ्या बॅटल्स आहेत, एका ह्याच्यामध्ये व्याख्यामध्ये शिवरायांचं बसत नाही. अगदीच अगदीच. तर असं खूप हा मोठं थोडासा एक हा. अन्याय त्या बाबतीत हो. त्यांच्यावर झालेला असं वाटतो आपल्याला, की शिवरायांचं युद्धतंत्र म्हटलं की फक्त गनिमी कावा. हा हे मग जरा एका प्रचलित वाक्यामध्ये झालेलं आपण डिफाईन करून मोकळे होतो की जायचं गुपचूप हल्ला करायचा, म्हणजे जसं शाहिस्ते अगदी. खानाचा सर्जिकल स्ट्राईक झाला त्याप्रमाणे करायचं. तर एका शब्दामध्ये एका वाक्यामध्ये नाही, खूप बारकावे असतात युद्धाच्या मध्ये आणि खूप थेअरीज असतात. खरंय. म्हणजे ज्या थेअरीज असतात त्या फॉलो कराव्या लागतात. आता प्रत्यक्ष महाराजांचा वॉर थेअरीजचा काही तसा संबंध आला असावा नसावा नाही चालेलं शक्यतो, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही सध्याचे प्रचलित वॉर थेअरीजचे आपण नावं घेतो, त्यांच्याकडे त्यांचं काहीतरी पुस्तक आलं किंवा लेखी तोंडी आलं असं कुठेही इतिहासामध्ये दाखले फार कमी सापडतात. परंतु काही बेसिक तत्व आहेत युद्धाची, ती करावीच लागतात, ती फॉलो करावीच लागतात. नाहीतर मग ते युद्ध एक ठराविक विशिष्ट लढाई जिंकणं, मोठं युद्ध जिंकणं किंवा व्यापक जी आपली स्ट्रॅटेजी असेल, योजना असेल, ती सफल करणं केवळ एका त्या शब्दानं ते साकार होत नाही. अगदी त्यामध्ये खरंय. खूप पैलू आहेत. मग हे जे वेगळे वेगळे पैलू किंवा जे प्रकार आहेत, त्याविषयी तुम्ही नेमकं काय सांगाल? म्हणजे कोणकोणत्या प्रकारची युद्ध महाराजांकडून लढली गेली, त्याच्यामध्ये कोणकोणती तंत्र होती वेगवेगळी, आणि आजकाल आपण जे काही युद्धतंत्र ऐकतो म्हणजे वेगवेगळ्या साहित्यकृतीमध्ये, कलाकृतीमध्ये, तर त्या बघताना तुम्हाला असं वाटतं का की अरे, महाराजांच्या काळात ही टर्म कदाचित नसेल, हम्म. म्हणजे ही संज्ञा कदाचित नसेल, पण प्रतिबिंब मात्र तेच आहे त्या बरोबर. युद्धाचं आणि या युद्धाचं. आता सांगितलं की गुरिला वॉरफेअर हा शब्द सुद्धा स्पॅनिश अल्सर मी म्हटलं की 19व्या शतकाच्या प्रारंभी रूढ झाला. 19व्या शतकाच्या प्रारंभी. म्हणजे 1809-10 वगैरे असेल. अगदी. आणि आपण 17व्या शतकाबद्दल बोलतोय. आणि आपण 17व्या शतकाबद्दल अगदीच, बोलतोय, अगदीच. त्यावेळेस तो वेगळा शब्द असेल त्याच्यासाठी. बरोबर. आणि आपल्याला माहिती आहे की महाराजांनी त्याचा अवलंब केला, आधी मलिकांबरनं त्याच प्रकारचं युद्ध केलं, किंवा कोणताही राज्य म्हणजे मोठ्या मुघलांच्या विरुद्ध असेल किंवा मोठ्या सुलतानांच्या विरुद्ध असेल, ज्या काही छोट्या मोठ्या लढाई झाल्या असतील त्या याच प्रकारच्या झाल्या असतील. परंतु प्रत्येक युद्ध खेळताना ठराविक तंत्र त्या युद्धाच्या त्या लढाईच्या सापेक्ष तयार होतं, विकसित होतं. बरोबर. ह्याच्यामध्ये महाराजांनी स्वतःची काही तंत्र आणली असतील किंवा ती तंत्र म्हणून उद्या इतिहासामध्ये ती रूढ होऊन जातील. जी तंत्रावर कोणी भाष्य केलेलं नाही. अगदी. म्हणजे एक दोन जर फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर अफजल खानाचं जे आहे, एखाद्या लढाईचं आपण जर एक्झाम्पल घेतलं, एक नवीन तंत्र काय सांगायचं झालं तर ह्याच्यामध्ये गुरिला वॉरफेअर, अकस्मात सरप्राईज अटॅक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात. परंतु तंत्राच्या अनुषंगानं केलं तर त्याच्यामध्ये मोर्चे बांधणी नावाचा प्रकार आहे. गुरिला वॉरफेअर, शत्रू कुठेतरी मोठा आहे, तिथे त्याचा तळ आहे, तिथे घुसला आणि तिथे गनिमी काव्यानं हल्ला केला, बरोबर. इथपर्यंत ठीक आहे. परंतु अफजल खानाच्या विरुद्ध जी लढाई केली ती फक्त एका शब्दामध्ये त्याची व्याख्या करता येत नाही, कारण की एक सुसज्ज अशी आदिलशाची नियमित 10,000 पासूनच्या संख्येने निघालेली फौज, जी नंतर काही लोक आपल्याकडे वळवले, कारण की देशमुखां जे होते काहींना चाकरी करावीच लागायची आदिलशाची, काही वळवण्यात यश आलं, काही वळवण्यात यश आलं नाही. अगदी खरं. म्हणजे असे सगळे लोक गोळा करून वाईपर्यंत जे 30,000च्या संख्येनं, बकरकार त्याच्यापेक्षा मोठा आकडा सांगतात, हे सैन्य आलं. आणि ते सैन्य एवढं प्रचंड होतं की शिवाजी महाराजांना त्याचा सामना 1 to 1 बॅटलमध्ये, समोरासमोरच्या लढाईमध्ये करता आला नसता. मग ते सगळं सैन्य 30,000च्या संख्येनं गोळा झालेलं सैन्य जे असेल ते कमी करत आणणं, म्हणजे ते निमुळत करत आणणं, आणि शेवटी शामियान्यामध्ये अफजल खाना एकटाच समोर उभा राहणं, म्हणजे हा जो निमुळता सिद्धांत आहे त्याला मी नाव दिलेलं आहे की नरसाळ्याचा सिद्धांत. फनेलिंग. फनेलिंग केलं क्या बात आहे. की
हा कुठं लिहिला जात नाही. कारण की काय होतं, युद्धाचे सिद्धांत सुद्धा कसे तयार झाले म्हणजे जोमेनी किंवा क्लॉसविस हे थिअरिस्ट, वॉर थिअरिस्ट मोठे बरोबर. नेपोलियनच्या लढाई पाहून झाल्या. म्हणजे एखादी लढाई पाहण्यात आली आणि ती लढाई झाल्यानंतर मग त्याच्यावर थिअरीज तयार झाल्या की बरोबर. नेपोलियनने अशी लढली म्हणून ही थिअरी तयार झाली. मला असं हम्म. म्हणायचं की मी ह्याच्यासाठीच या अभ्यासाकडे वळालो की छत्रपती शिवरायांनी एखादी लढाई लढली असेल, ती त्या वॉर सिद्धांतामध्ये आहे का नाही हे सुद्धा मी समीक्षात्मक पाहणार आहे, त्याची मीमांसा बरोबर. करून. जुने जे बरोबर. युद्धाचे सिद्धांत, आर्ट ऑफ वॉर आहे संजूचं वगैरे, तुम्हाला बरोबर. माहिती बायबल आहे म्हणजे म्हणजे सैनिकांसाठी तर ती बायबल आहे. कारण अगदी म्हणजे त्याच्यामध्ये त्याचे जवळपास सर्व भाषांमध्ये अनुवाद विकले जातात, म्हणजे करोडोंच्या प्रती त्याचे आणि विकल्या त्याला गेल्या. शेवट नाही म्हणजे शेवट नाही. हे टिल द पोस्टेरिटी ते वाचलं जाईल इतकं छान इवन द पुस्तक आहे. 48 लॉज ऑफ पॉवर हो, रॉबर्ट रॉबर्ट ग्रीन्स आहे. ग्रीन्स आहे. पण संजू जर तुम्ही म्हटलं ना की इतक्या छोट्या ह्याच्यामध्ये म्हणजे कमी शब्दामध्ये इतकं व्यापक लिहिलेलं पुस्तक आहे, ते हातात एवढंच आहे म्हणजे खिशामध्ये बसेल. हो. जर व्यवस्थित तुम्ही संपादक आहात, तुम्ही एक छोटी आवृत्ती सुद्धा कराल. अगदी अगदी म्हणजे पॉकेट आजकाल साईज. हरिपाठ पॉकेट एवढं करतात ना, हरिपाठ एवढी कॉपी करा संजूची, मी असं सांगेल तुम्हाला. अगदी अगदी. तर हे सगळं जर असेल तर मी ते पाहतो की छत्रपती शिवरायांच्या लढायांमध्ये त्या गोष्टी प्रतिबिंबित झाल्यात का, ज्या हम्म. इस्टॅब्लिश थेअरीज आहेत, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी असं काही वेगळं केलं की त्याची नवीन थेअरी निर्माण व्हावी आणि ती बरोबर. जगासमोर जावी. हा माझा प्रश्न हे मला प्रयत्न खूप. आहे. आणि तो मी नरसळ्याचा सिद्धांत सांगितला की एवढं मोठं सैन्य आहे ते कमी 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 करत आणणं आणि शेवटी अफजल खान एकटा समोर उभा राहणं, हे हे युद्ध कौशल्य म्हणजे आर्ट, युद्धाला कला म्हटलं जातं, ही कला आहे ना. कला आहे, कला आहे. हा, अगदीच. तंत्र नाहीच, ही कलाच आहे. तर अगदीच. ती युद्धनीती शिवाजी महाराजांनी दिली. तर ही एक वेगळीच युद्धनीती मला पाहायला भेटली. म्हणजे मी त्या अँगलने विचार केला की नरसळ्याचा सिद्धांत हा बरोबर. परत काही होईल का नाही मला माहित नाही, कारण की अवघड आहे आता सगळे. कारण की युक्तीची द्विरुक्ती होत नाही. बरोबर म्हणजे आहे. छत्रपती शिवाजी वा. महाराजांनी एखादी युक्ती केली त्याची की द्विरुक्ती त्याची होत नाही. द्विरुक्ती होणार नाही, कारण तो इंटेलिजन्स ऑलरेडीच पोहोचलेला आहे. अफजल खानाने तीच चूक केली. बरोबर. अफजल खानाने अगोदरच हे ह्याच्यामध्ये श्रीरंगपट्टणमचा तो नायक होता, हम्म, हम्म. त्याला सिराचा नायक, बरोबर. त्याला तहाच्या बोलण्यासाठी बोलवलं आणि शामियानामध्ये म्हणजे तंबूमध्येच ठार केला होता. आणि त्यांनी बरोबर. तीच युक्ती, तिची द्विरुक्ती करायला गेले. ते शिवाजी महाराज किंवा कोणी जिजाऊ हे तेवढे हुशार होते, चतुर होते, त्यांना माहिती की हा रिपीट करेल. खरंय. त्यामुळे हा नवीन सिद्धांत हा एक आहे की तो मी मगाशी सांगितलं मी नवा अभ्यास आहे की, पण हा तंत्राच्या दृष्टीने सुद्धा अभ्यासण्यासारखा आहे. याच्यामध्ये बरोबर. मानसशास्त्र येतं. अगदी अगदी. कारण की जी छाटणी केली सैन्याची, कमी कमी करत आले, हे काही महाराजांनी तलवारींनी छाटलेले नाही हे सैन्य. हम्म. हे मानसशास्त्रीय युद्ध आहे, हे बरोबर. सायकोलॉजिकल वॉरफेअर आहे. हे सायकोलॉजिकल वॉरफेअरवर जे लिहितात त्यांनी, अफजल खानाचं सैन्य जे 30,000च्या संख्येनं वाईच्या माथ्यावर होतं, ते पाराच्या तळावर आलं आणि नंतर शामियानापर्यंत एकटा अफजल खान होता. आजूबाजूला होता सेवेकरे आणि कृष्णाजी भास्कर किंवा आपले, परंतु समोरासमोर ड्युएल 1 to 1 अफजल खानाला. तर याच्यामध्ये मानसशास्त्रीय युद्धाचा केवढा मोठा भाग आहे. अगदी तर खरं. त्या दृष्टीनं म्हणजे युद्ध फक्त रणभूमीवर नाही, आधी मनभूमीवर, हा, ही मनभूमीवर मनोभूमीवर. उत्कृष्ट घडलं, बेस्ट एक्झाम्पल आहे. बरोबर. तसं शाहिस्ते खानाचं सुद्धा आहे. शाहिस्ते खानाच्या बाबतीमध्ये आता सर्जिकल स्ट्राईक शब्द सगळ्यांना माहित झालाय. हो. सर्जिकल म्हणजे हा एक टार्गेटेड किलिंगचा प्रकार आहे. जुन्या काळामध्ये सुद्धा आहे की कायम घडलं जायचं की एखादा जागी राजा प्रबळ असतो, म्हणजे चाणक्याच्या अर्थशास्त्रामध्ये सुद्धा, की तिथं गुपचूप जावं, घुसावं, राजाच्या महालामध्ये घुसावं, त्याला त्या प्रबळ शत्रूला जाग्यावर कारण की पूर्वी गारद करावं. कारण की पूर्वी कसं असायचं, राजा गेलं की सगळं गेलं. बरोबर. बरोबर, पॅरलाइज होऊन जायची सगळी सिस्टम. तर त्यामुळे राजा जो असेल त्याला बरोबर हेरून त्याला मारणं, ह्याला टार्गेटेड किलिंग म्हटलं जायचं. आणि त्याच्यासाठी मर्सिनरीज असतील, त्याच्यासाठी कमांडोज असतील, त्या काळातले कोण किंवा कोण युद्ध निपुण सैनिक असेल, असे लोक पाठवले जायचे. परंतु हे इतिहासामध्ये पहिलं धोकादायक तंत्र शिवाजी महाराजांनी अवलंबलं की स्वतः कमांडो होऊन गेले. बरोबर. म्हणजे लिडिंग फ्रॉम द, म्हणजे स्वतः फ्रंट किंवा स्वतः एक्झाम्पल सेट करे, ही सेट म्हणजे त्यांनी सेट केलं एक्झाम्पल की मी करतो. तर हे पण हे सर्जिकल स्ट्राईक, आणि सर्जिकल स्ट्राईक मध्ये कसं आहे, टार्गेटेड किलिंग मध्ये तो मारतो आणि तो तिथं मारायला पण तयार असतो. म्हणजे सुसायडल डेथ होतात, तुम्हाला माहिती आहे की जाऊन तो तिथं बॉम्ब ब्लास्ट करतो, तो नेता मरतो, आत्मघातकी. परंतु त्याच्यामध्ये आत्मघातकी नव्हता पण ह्याच्यामध्ये, त्याला मारायचंय आणि मला म्हणजे कोणती इजा न होता मला परत यायचं, म्हणून त्याला सर्जिकल स्ट्राईक म्हटलं जातं. कारण डॉक्टर ऑपरेशन करतो परंतु स्वतःला तो रोग लागत नाही. बरोबर. स्वतःवर एकही जखम होत नाही. तर ते सर्जिकल क्लिनिकल स्ट्राईक करायचं होतं, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं.
मी खूप वाचलेत आता, म्हणजे मीमांसा करताना मी खूप लढाया वाचल्या, पण स्वतः राजा, ज्याला हिंदवी स्वराज्य साकार करायचंय, तो स्वतः उतरलाय आणि ते क्लिनिकल स्ट्राईक, ते सर्जिकल स्ट्राईक करून परत आलाय. अगदी खरं आहे. तर हे सुद्धा, ह्याच्यामध्ये सुद्धा तंत्राच्या हम्म. अंगानं खूप पाहण्यासारखे, की कोणती कोणती ड्रॅमॅटायझेशन फार होतं, की गेला आणि तो पडला, मग हा, हा त्याचे बोटं अलंकारिक छाटले, रसभरीत वर्णन खूप परंतु होतात. त्यासाठी किती प्लॅनिंग करावं लागलं अगदी असेल. खरं आहे. आणि तर त्याच्यातले जे काही त्यातली जी काही जोखीम आहे, हो, रिस्क जोखीम फॅक्टर्स केवढी आहे, जे काही रिस्क आहेत फॅक्टर, त्यातले. कुठून एंट्री करायची, कुठं जायचं, बी प्लॅन काय, ए प्लॅन काय, पळ कसा काढायचा आयत्या वेळेस, या बरोबर. सगळ्या गोष्टीचं तंत्र असणार आहे अगदी त्याच्यात. खरं आहे. तर त्याच्यामधून खूपशा थिअरी जन्माला येतील असं मला वाटतं. तर अशा प्रत्येक युद्धाचं, कारण की इतक्या लढाया खेळत येतात, प्रत्येक युद्धाचे पैलू जर सांगायला गेलो तर खूप मोठे आहेत. बरोबर. आपण जसं ओघामध्ये आपली चर्चा येईल, तसं अजून एखादं तंत्र माझ्याकडून तुम्हाला ऐकायला अगदी भेटेल. अगदी. पण मला इस्पेशली सांगण्यासारखे, की हो. हे जे एक सर्जिकल स्ट्राईकचं होतं, की हा अगदी. इनोव्हेटिव्ह होता कॉन्सेप्ट. आणि महाराज स्वतः कमांडो झाले होते. म्हणजे अगदी खरं आहे. महाराजांची स्वतःची फिटनेस लेवल, स्वतःला किती ट्रेंड केलं असेल, ह्या सुद्धा बरोबर. गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. अगदी खरं कारण आहे. की इतर म्हणजे चित्रपटात किंवा इतर ठिकाणी राजा कुठेतरी बसलेला आहे, हम्म. हत्तीच्या अंबारीत बसलेला आहे, परंतु हा राजा म्हणजे 300-400 लोक घेऊन 40,000च्या फौजांना चकवा देऊन त्या बसलेला आहे, बरोबर. कमांडो सारखा. बरोबर. आणि पुन्हा मानसशास्त्रावर येतो. मानसशास्त्रीय मानसशास्त्र. अंगाने खूप विचार करायचा आहे. कारण की जसं हे सांगितलं, की मानसशास्त्रीय भाग खूप होता, की अफजल खान एकटा आला, तसं शाहिस्ते खानाच्या बाबतीत सुद्धा झालं, की तो दख्खनचा सुभेदार होता, हम्म. हा पाचशहाचा मामा होता, आणि बरोबर. तो पण लढवाया शूर होता, तो शूर मोठा होता. होता. कारण त्याने बंगालमध्ये गेला, तिकडे ईस्टर्न इंडियामध्ये गेला, तिकडे त्यानं खूप पराक्रम केला नंतर. आता ती एकच घटना घडली होती, की हम्म. बोटं छाटली, तर त्यानं नंतर परत स्वतःला रिग्रुप करायला पाहिजे होतं, हम्म. परंतु तिथं काय झालं, मानसिक खच्चीकरण झालं. खच्चीकरण झालं. हा, म्हणजे पराभव फक्त ढाल तलवारींचा नसतो, तो मानसिक दृष्ट्या इतका खचला, की तो पळून गेला. अगदी खरं आहे. एका दख्खनचा सुभेदार 80,000ची फौज आणायला सगळं गुंडाळून 4 दिवसामध्ये दिल्ली गाठतो, ह्या सर्जिकल स्ट्राईकचं म्हणजे मानसिक आघात तो किती होता. अगदी 3 खरं आहे. बोटं छाटली ना, परंतु इथे जो मानसिक आघात झाला, त्याची तुलना होणे शक्य नाही. म्हणजे अगदी हे खरं सुद्धा आहे. तंत्र आहे. ह्याचा सुद्धा मानसशास्त्रीय अभ्यास करताना, म्हणजे सायकोलॉजिकल वॉरफेअरवर जी पुस्तकं जगामध्ये लिहिली जातील, त्यांच्यामध्ये जर ह्या 2 घटनांचा उल्लेख नसेल ना, ते पुस्तक अपूर्ण आहे, मी म्हणेल. पूर्णपणे अपूर्ण. अपूर्णच आहे, पूर्णपणे अपूर्ण. पूर्णपणे अपूर्ण. अगदी खरं आहे. मला याच अनुषंगाने कसं विचारायचं आहे, की बऱ्याचदा युद्धामध्ये जे काही डावपेच आखले जातात, म्हणजे काही इतिहासकारांनी लुटारू, हो, बंडखोर अशी वर्णनं केलेली आहेत, किंवा जाळपोळ करावी की न करावी युद्धामध्ये, याच्याबद्दल काही लोकांची मतमतांतर असतात. तर हे जे काही डावपेच असतात, की बऱ्याच ठिकाणी युद्ध झाल्यानंतर तो प्रदेश पेटवून देणं, हम्म. आग तिथं लावणं, किंवा तो प्रदेश लुटणं पूर्णतः. तर याच्या मागे नेमकी काय विचारांची प्रक्रिया नाही, खूप महाराजांची असू शकते? खूप छान प्रश्न विचारला. म्हणजे मी हा प्रतीक्षित होतो, की मला कुणीतरी हा प्रश्न विचारावा. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्यावेळेस चरित्र आपण सगळीकडे ऐकतो, बोलतो, त्याच्यावर चर्चा करतो, परंतु त्याच्यामध्ये मी त्याला टीका नाही म्हणेल, पण समीक्षेच्या दृष्टीने काही जण म्हणतात, की सुरतेची लूट असेल, जालना असेल, कारंजा असेल, सुरत बदसुरत केली. हा, तर हे असेल, किंवा काही इंग्रज दस्तांमध्ये हो. त्यांना लुटारू म्हटलं गेलं, किंवा तशी भलावण केली गेली होती. परंतु ह्याच्यामध्ये सांगेन, की लूट आणि जाळपोळ ह्या गोष्टी आहेत ना, ह्या युद्धामधल्या अपरिहार्य गोष्टी आहेत. म्हणजे बरोबर. आर्ट ऑफ वॉरचं जर संजूचं जर पुस्तक आपण जर पाहिलं, तर त्याच्यामध्ये शेवटी शेवटी त्याच्यावर सेपरेट चॅप्टर आहे. अग्नीचं जे म्हणजे आग, त्याच्या तंत्रावर पूर्ण चॅप्टर आहे. अच्छा. म्हणजे महाराजांनी काही वेगळं नाही केलं, जगा वेगळं, की ती अपरिहार्यता असते युद्धामध्ये. इट्स अ बरोबर. पार्ट ऑफ वॉर. सिरियस वॉर, इज अ सिरियस बिझनेस. त्याच्यामध्ये ती अपरिहार्यता आहे, आणि ते करावं लागतं, आणि ते महाराजांनी केलं, पहिला मुद्दा. आता तिकडे जातो, आपल्या भारतामध्ये येतो, संजू पर्यंत जात नाही, त्याच्या पूर्वीकडे येतो. हनुमानानं सुद्धा लंका जाळली ना हो. खरंय. अगदी खरंय. हा, फक्त निरोप घेऊन जाणार होता, ही वॉज हो. अँबॅसेडर. अँबॅसेडर अँबॅसेडर. कुठे जाळपोळ करून येतो का? नाहीच करत. हो. महाराज तर शत्रूविरुद्ध म्हणजे लढणारा फक्त एक प्रतिस्पर्धी राजा होता. बोलणी करायला तो फक्त गेला होता हा, हनुमान. अगदी जाळून खरंय. आलं. जाळून आला. मग ते मी काय म्हणतो, कारण की त्याचं कारण असं आहे, की ज्यावेळेस आपण जाळपोळ शत्रू सैन्यामध्ये जाऊन केली जाते, त्याचं एक कारण आहे, नेहमी तो सबल असो किंवा दुर्बल असो. दुर्बल असेल तो पुरा निपात करता येतो. सबल असताना विशेषतः जाळपोळ जर का करतात, त्याचं कारण असं आहे, की एखाद्या सबल राजाच्या तिथे अचानक अँबुश झाला, धाड पडली, म्हणजे म्हणजे कमी संख्येच्या सैन्यबळानं, आणि आग लावली,
आग लागल्यावर त्याला काय करावं लागतं की त्याची जी सैन्य फळी असते ती जी जागरूक झालेली असते त्यांना पहिले आग विझवण्याकडे लक्ष द्यावं लागतं. बरोबर. म्हणजे जी काही सुसंघटित होऊन ह्यांच्या म्हणजे तुलनात्मक दृष्ट्या जो कमी विकल आहे राज हम्म. किंवा आक्रमक करणारा असेल किंवा छत्रपती शिवरायांचं संसाधनाच्या दृष्टीने कमी असलेलं सैन्य असायचं मराठ्यांचं, हम्म, हम्म. त्यांच्यावर अटॅक करण्यात त्यांच्यावर आक्रमण किंवा प्रतिहल्ला करण्याच्या ऐवजी त्यांना स्वतःचं पहिलं सांभाळावं लागतं. बरोबर. कारण की आग लागली की ती चिनगारीपासून सुरुवात झालेली तिचा भडका केवढा होता, संपूर्ण खाक होऊन जातं. म्हणजे ती तर पूर्ण तो शत्रू विचलित होतो पूर्ण. विचलित होतो, सुसंघटित राहत नाही, बरोबर. हतबल होतो, प्रतिकारहीन होतो आणि स्वतःकडेच लक्ष पुरवावं लागतं. बरोबर. आणि त्यामुळे काय होतं की त्यामुळं तुलनेनं कमी संख्याबळ असलेलं महाराजांसारखं सैन्य असतं की ह्यांना विजय मिळवायला सोपं जातं किंवा तिथून हम्म. पुन्हा सेफ आपल्या राजगडावर किंवा आपल्या ठिकाणी आपल्या तंबूमध्ये परतायला सोपं जातं की ही Yes. टॅक्टिक्स आहे. बरोबर. आणि ती महाराजांनी केली तर त्यामध्ये काय नाही, परंतु महाराजांनी असं सर्रास लूट किंवा जाळपोळ केलेली नाही, ती नियंत्रित स्वरूपाची असायची. बरोबर. म्हणजे सुरतेमध्ये पण आगला त्याच्यावर सुद्धा असं म्हटलं जातं की इंग्रजच एवढे घाबरले होते की त्यांच्या वखारीमधून त्यांनीच तोफा चालू केल्या. अच्छा. त्यांच्या तोफ्यांच्या गोळ्या लागून जेवढी आग पसरली नाही म्हणजे जेवढी पसरली तेवढी मराठ्यांच्या सैन्याने किंवा शिवाजी महाराजांच्या सैन्याने आपल्या मावळ्यांनी तेवढी आग केली नाही. बरोबर. परंतु आगीसाठी मी म्हटलं ना ती अपरिहार्यता होती आणि ती केली, परंतु त्याच्यामध्ये म्हातारी माणसं, आबालवृद्ध, बरोबर. गोरगरीब ह्या सगळ्यांची काळजी घेतली, त्यामुळे ती नियंत्रित स्वरूपाचा प्रकार लहान होता मुलं, महिला. आणि निर्दयपणे सगळे जाळून टाकलेत. बरोबर आहे. तैमूरलंगाला 50,000 खात्मा केला अगदी किंवा अगदी. ह्यांनी सगळ्यांना जर्जर किंवा गॅस सिलेंडर, हिटलरचं उदाहरण. हो गॉड तसलं अगदी. काहीच नाही, फार नियंत्रित प्रकार होता तो, युद्धाचा भाग म्हणून होता. आणि बरोबर. त्याचं मनुष्याचं म्हणजे मानवी नरसंहार करणे हा नरसंहार त्याचा नाही. अजिबात हेतू नव्हता मुळीच महाराजांचा. नाही. अगदी तर हे गरज आहे ह्याच्यामध्ये. मी हनुमानांच्या पासून सांगितलं त्यामुळे मला वाटलं की अगदी अगदी. मला वाटतं की सगळ्यांना पटेल ह्याच्यामध्ये. हो हो. मला यालाच धरून एक महत्वाचं असं विचारायचं आहे की युद्धामध्ये नैतिक अनैतिक हा प्रकार कसा पाहिला गेला पाहिजे आणि महाराजांनी नैतिकता खूप छान कशा प्रकारे युद्धतंत्र किंवा युद्ध करताना कशा प्रकारे पाळली. हा धागा पकडून मी तुम्हाला सांगतो, ह्याच्यामध्ये लुटीवर आपण बोललो हो. किंवा आगीवर बोललो की आगीचा हेतू काय होता आपण आगीवर जास्त बोललो. हो. आगीचा हेतू असा होता की शत्रू हतबल राहावा, त्यानं प्रतिकार करू नये, तो डायव्हर्टेड डायव्हर्ट व्हावा. दुसरं की त्याची आपली संसाधनं कमी, त्याची संसाधनं जास्त जास्त आहेत, आहेत. ती नष्ट करावीत. अगदी. तिथला दाना गोटा असेल, दारू गोळा असेल, तो नष्ट करावा, कारण की शत्रूला पुन्हा चाल करताना म्हणजे त्याला पुन्हा तयार व्हायला, सज्ज व्हायला त्याला वेळ लागेल. म्हणजे तो एक भाग होता. आता दुसरा भाग सांगितला की लुटीचा. लुटीच्या बाबतीमध्ये पण लूट सुद्धा हा इट्स अ पार्ट ऑफ वॉर. बरोबर. म्हणजे जिथे जिथे स्पॉइल ऑफ वॉर आपण म्हणतो, स्पॉइल्स वॉर मध्ये ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या घ्यायच्या, कारण की त्याने आपल्या सामुग्रीमध्ये आपली सामुग्री वाढते. बरोबर. म्हणजे कुठे युद्धामध्ये गेलं तर जे जे हाती लागेल ते आपण तो राजा तो आपल्याकडे घ्यायचा. मग ते द्रव्य हाती लागायचं, त्याच्यामध्ये सैनिक पण हाती लागायचे, त्याच्यामध्ये म्हणजे तोफा संसाधन म्हणजे शस्त्रास्त्र हाती लागायचे, ते सगळे तो एक आपल्या इन्व्हेंटरीमध्ये ऍड व्हायचे. अगदी अगदी. बरोबर. तर तो पार्ट पण लुटीचा तो सगळीकडे होतो. बरोबर. महाराजांच्या बाबतीमध्ये सगळ्या जगांना आदर्श घ्यायला पाहिजे. मी फार जबाबदारीपूर्वक होतो की तिथे स्त्रिया पण सापडल्या, पण स्त्रिया लुटीचा उपभोग्य भाग म्हणून महाराजांनी कधी घेतल्या का, नेले का? नाही, मुळीच नाही. हा, म्हणजे हे महाराज होते. अगदी. कारण की लूट जरी अपरिहार्यता आहे, लूट पण हा युद्धाचा जरी प्रकार असेल, तर स्त्रीला कधी लूट म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना हात लावला नाही. जर काही युद्धामध्ये सापडल्या असतील, बाजार बुनगे ते सगळा मोठा लवाजमा असतो ना, बरोबर, त्याच्यामध्ये काही स्त्रिया सापडल्या तर त्यांना साडी चोळी देऊन सन्मानाने पाठवले. अगदी खरं. हा, मग ते उंबरखिंडीच्या लढाईमधली रायबागी नसेल, बरोबर, हा, किंवा अफजल खानाचं पारिपत्य झाल्यानंतर त्याच्या काही सुनाबाळा असतील, किंवा साल्हेरच्या युद्धामध्ये सुद्धा मोठी लढाई खेळली गेली, त्यामध्ये काही महिला सापडल्या असतील, त्या सगळ्यांना साडी चोळी देऊन पाठवण्यात आलेलं आहे. ती लूट म्हणून किंवा उपभोग्य वस्तू म्हणून महाराजांनी कधी नेली नाही. आणि त्याचा राजासाठी युद्धामध्ये उपयोग काय असतो? तुम्ही लूट कोणती करावी की ज्याचा तुमची संसाधनं वाढण्यासाठी, तुमची युद्धाची सामुग्री समृद्ध करण्यासाठी ती लूट करावी. बाईचा काय उपयोग आहे? एवढा विवेक, इतकी सचक विवेक बुद्धी असलेला राजा जगाच्या पातळीवर नाही. हे सुद्धा युद्धाचं तंत्रच आहे ना, की रिस्ट्रेंड वॉरफेअर, रिस्ट्रेंड एखादी लूट किंवा जाळपोळीची प्रकार असतो, तो कसा रिस्ट्रेंड असावा, ह्याच्यासाठी महाराजांचं धन्यवादच आहेत. अगदी खरं. आणि जगातल्या जे वॉर थेरिस्ट आहे ना, त्यांनी ह्याचा पण सुद्धा उल्लेख करायला पाहिजे. अगदी, ही युद्ध नीतीतली नीतिमत्ता. हा, युद्ध नीतीतली नीतिमत्ता.
पॉलिटिकल डिप्लोमसी हा हा जो आपण जेव्हा कधी विषय काढतो म्हणजे राजकीय एक डिप्लोमसी असते, तेव्हा त्याचा युद्धामध्ये नेमका काय रोल असतो, म्हणजे त्याची नेमकी काय भूमिका असते? म्हणजे तो युद्धतंत्राचाच एक भाग समजावा की तो एक वेगळा भाग तो मानला जातो? युद्धतंत्राचाच भाग आहे आणि मी सांगेल की युद्धाचं तंत्र बदलत जातं. हम्म, म्हणजे युद्धाला मी आर्ट ऑफ वॉर का म्हणतो किंवा संजूनं सुद्धा जे नाव दिलं आर्ट ऑफ वॉर का दिलं, ते आर्ट आहे. बरोबर. कारण की तंत्रज्ञ हे बदलत जातं. हो. म्हणजे ढाल तलवारीचं होतं, पूर्वी काठ्यांनी झालं असेल, पूर्वी त्यानंतर ढाल तलवारींनी युद्ध झाली असतील, हो. नंतर कॅनन्स आणल्या, मुघलांनी मोठमोठ्या तोफा आणल्या. आता तर तुम्हाला माहिती आहे की कम्प्युटरवर बसून मिसाईल सोडले जातात. अगदी आता एका बटनावरती. एका बटनावर युद्ध येऊन ठेपलेले आहेत. बरोबर की एक एक किंवा ट्रिगर आता व्हायरसेस. बायोलॉजिकल वॉरफेअर्स आहेत. म्हणजे जैविक युद्ध. बरोबर. अगदी. तर ह्या सगळ्यांचा जर एक विचार केला तर युद्ध ही कलेच्या दृष्टीने जर पाहिलं तर महाराजांमध्ये ज्या काही गोष्टी होत्या त्या कालबाह्य कधीच होऊ शकत नाही. त्याच्यापैकी एक डिप्लोमसी. अगदी खरं. आणि मला वाटतं शिवभारत तुम्ही वाचले असेल, तुम्ही हो, खूप हो. तुमचं वाचन प्रचंड वाचन नाही, आहे. नाही. मला तुमच्यापासून शिकण्यासारखे की मला खूप वाचावं लागणार आहे नाही, फ्युचर नाही. मध्ये. थँक्यू. नाही, निश्चित मी प्रामाणिकपणे सांगतो, कॅमेऱ्यासमोर फार जबाबदारीनं सांगतो. तर ह्याच्यामध्ये मी शिवभारत वाचताना त्याच्यामध्ये ऐकलं की महाराजांना लहानपणापासून अ, अ, ती नॅक होती अवगत. म्हणजे महाराज प्राण्यांचा आवाज काढायचे. म्हणजे कोकिळाचा आवाज असेल, पोपटाचा आवाज असेल किंवा वन्य श्वापद असेल त्यांचे आवाज असतील, महाराजांना हुबेहूब काढता यायचं. हे शिवभारतमध्ये. शिवभारतामध्ये. आता मी हे डिप्लोमसीच्या अँगलनं का सांगितलं, कारण डिप्लोमसीचा एक अविभाज्य भाग आहे की तुम्हाला अभिनय करता आलं पाहिजे, तुम्हाला अभिरूप होता आलं पाहिजे, नाट्यमयता थोडी पाहिजे. नाट्यमयता आली पाहिजे. त्याशिवाय ती डिप्लोमसी तुमची म्हणजे यशस्वी होऊ शकत नाही. अगदी खरंय. बरोबर की नाही? तर हे साधारणतः हे बाळकडू लहानपणापासूनच होतं आणि त्याचं सगळ्यात सुरुवात पण महाराजांनी सगळ्यात लवकर केली. बरोबर. म्हणजे साधारणतः हे जे किल्ले, एक जहागीरदाराचा मुलगा बंगलोरवरून येतो, हम्म. इथं राहतो आणि हळूहळू कल्पना, एक ग्रँड स्ट्रॅटजी येते की हिंदवी स्वराज्य करायचं ह्या मातीतलं. हम्म. तर किल्ले पाहिजेत. तर मग अगदी खरंय. आपला तोरणा किल्ल्यामध्ये पण एका ठिकाणी लिहिलं गेलं, किल्लेदारालाच महाराजांनी बरोबर एक तंत्र, सामदाम दंड भेदावेगी एक तंत्र वापरलं. बरोबर. किंवा राजगड असेल किंवा पुरंदर असेल की देशमुखांमध्ये काही कलह असेल, काही डिफरन्स ऑफ ओपिनियन असतील, मतभेद असतील, ते मिटवता मिटवता आपला कॉन्सेप्ट सुद्धा, आपली संकल्पना सुद्धा त्यांनी सांगितली, त्यांच्या गळी उतरवली. गळी उतरवली. म्हणजे केवळ भांडणच उतरवली नाही, त्यांच्या ती गळी उतरवली आणि ते किल्ले स्वराज्यासाठी स्वतःच्या ताब्यात आले. ही बरोबर. सुद्धा डिप्लोमसी होती. डिप्लोमसी. सगळ्यात मोठी डिप्लोमसी तर शहाजीराजांना ज्यावेळेस तुम्हाला माहिती की अफजल खानानं साखळदंडानं कनकगिरीच्या तिथून हो. आणलं इथपर्यंत, आणि शहाजीराजांची सुटका करण्याचा जो प्रसंग आला, तर मुराद बक्षाला जी पत्र व्यवहार लिहिला तो जरूर वाचावा. हम्म. की इतकी विनयशीलता, मी म्हणलं पुन्हा अभिरूप दाखवणं तुमचं, की तुम्ही बरोबर. खरे काय आहे ते कळलं नाही पाहिजे, अगदी. की इतकी विनयशीलता त्या पत्रांमध्ये आहे की एखाद्याला आभास निर्माण आणि करणं. त्यांनाही वाटलं असेल की हा मुलगा आहे 16-17 वर्षाचा, इतका इतका विनयशीलतेनं करतो की निश्चित त्याची शहाजहानपर्यंत जाऊन त्याची दखल घेतली जावी पत्राची, अशी मुराद बक्षाला म्हणजे काळजी व्हायली त्यानं. तर बरोबर. ती पण पार्ट ऑफ डिप्लोमसी. म्हणजे त्याच्या अगोदरच शहाजीराजांना सोडण्यात आलं, परंतु हा पार्ट ऑफ डिप्लोमसीचा होता. हम्म. आणि तुम्ही जर डिप्लोमसीच्या मुत्सद्देगिरीचा अँगलनं जर विचार केला तर मुत्सद्देगिरीचे महामेरू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे, की ही तेव्हापासून सुरू झालेली आहे. अगदी. आणि ती नंतर नंतर मग अफजल खानाच्या युद्धामध्ये मग मी घाबरलोय हे दाखवणं असेल, ही सुद्धा हा मांत्रिक युद्धाचा पार्ट आहे, हा डिप्लोमसीचा पार्ट आहे. नेगोसिएशन्स होते ना, मगाशीच मी सांगितलं की नरसळ्याचा सिद्धांत, एवढं सैन्य छाटलं तर ते कमी कसं झालं, हे डिप्लोमसीवर झालं. मला तुमची भीती वाटते, तुम्ही माझ्या काका समान आहात, मी येऊ कसा, मला भीती वाटते, तुम्हीच या, हे तुमच्या पायाशी जहागिरी ठेवतो. बरोबर. पायाशी जहागिरी ठेवायची होती का महाराजांना? अजिबात नव्हती. अजिबात. त्यांचं ध्येय होतं हिंदवी स्वराज्य साकार करणे, पण ते काय म्हटले, तुमच्या पायाशी ठेवतो. अगदी. त्यांच्या पायाशी ठेवतो, अफजल खान तिथपर्यंत आला. अगदी ही पण डिप्लोमसी. अगदी. अशा खूप डिप्लोमसी. सगळ्यात मोठी डिप्लोमसी अफजल खानाची की जिथे जीवाचा जीवन जगण्याचा आणि मरण्याचा जिथं संबंध आहे, स्वराज्यावरचं संकट असं संकट त्याला होतं. म्हटलं आणि जातं. दुसरं मोठं संकट होतं ते आग्र्याच्या कैदेमध्ये. बरोबर. औरंगजेब हा त्या काळातले सुपर पॉवर होते मुघल, आणि त्या सुपर पॉवरचा सगळ्यात क्रूर कर्म असेल तर तो औरंगजेब होता, तुम्हाला माहिती अगदीच आहे. खरं. आणि किती त्याचा मोठा विस्तार होता. ह्या सुपर पॉवर अरे क्रूर कर्मात काय कोणत्या अँगलने मी सांगितलं, स्वतःच्या भावाला सोडलं नाही, दारा शिकवला. हा म्हणजे सिंधच्या प्रांतामध्ये वाळवंटात पार जाताना कुणीतरी त्याला पकडलं, तो
महाराजांना पातशाला सांगितलं, पकडून आणलं, फार तुम्हाला माहिती त्याचं शिरकान केलं, मारलं त्याला ठार. आणि स्वतःच्या मुलांना भावांना सोडलं नाही, वडिलांना आयुष्यभर तुरुंगामध्ये टाकणारा हा माणूस, हा किती क्रूर कर्म होता. त्या क्रूर कर्माच्या कोठडीमध्ये जिवंत राहणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज होतं. खरंय. हे केवळ डिप्लोमसीच्या जोरावर राहिलं. म्हणजे त्यांना ते जाणवायचं. एकीकडे ते स्वाभिमानी वृत्ती त्यांनी दाखवली भर दरबारात, पण शेवटी ती जीवाशी आली होती. औरंगजेबाने थेट त्यांना कोठडीमध्ये टाकलं, पण तिथेही त्यांनी डिप्लोमसी आजारी पुन्हा म्हटलं की महाराज, मग त्याला सोंग आणणं म्हणा किंवा अभिनय करणं म्हणा किंवा शेवटी आजारी पडल्याचं की वैराग्य धारण करायचंय, मला नकोय आता, मला सगळं सोडून जायचंय, मला काही नाही, मी आजारी पडलोय, दगदग झाली जीवाला, का करतोय, मला संन्यस्त व्हायचंय. हा अभिनय सुद्धा क्रूर कर्माच्या मनी उतरवला. बरोबर. त्यालाही कळलं असेल, पण तो इनडिसिसिव्ह झाला ना. इनडिसिसिव्ह. त्याला निर्णय घेता येईल ना की महाराजांना मारायचं, काबूलला पाठवायचं की सोडून द्यायचं. अगदी खरं. ह्या क्रूर कर्म्या औरंगजेबाला जो कन्फ्युजन, इन अटर स्टेज ऑफ कन्फ्युजन मध्ये ठेवणारे महाराज आहेत. ही डिप्लोमसी ही जगाच्या पातळीवर कुठे खेळली गेलेली नाही. एक राजा दुसऱ्याच्या कोठडीत गेलाय आणि ती शियर डिप्लोमसीमुळे जिवंत राहिलाय आणि संधी मिळताच पलायन केलं. आता तुम्ही मला पलायनावर बोलतो. मला पलायन आणि तह हा या दोन म्हणजे गोष्टी आपण एक, तुम्ही खूप चांगला प्रश्न मला पहिल्यांदा लुटी आणि जाळपोळीचा विचारला, तिथं तुम्हाला सांगितलंय मी. आता दुसरं आणि लूट मगाशी सांगायचं झालं की फक्त सुरतेची नाही केली हो, जालना होतं, त्याच्यामध्ये कारंजा होतं, शत्रूच्या पक्षामध्ये जाऊन. बरं लूट काय करावी लागायची, जर लूट जर केली नाही तर तुम्हाला हे जे हा जो विडा उचललाय महाराजांना हिंदवी स्वराज्य साकार करण्याचं, ते करायचं कसं. बरोबर. कारण की प्रशासनाला पैसा लागतो, सैन्य पोसायला पैसा लागतो, आक्रमण करायला पैसा लागतो, संरक्षण करायला पैसा लागतो. शाहिस्ते खानाच्या यानं माहिती, पूर्ण गावं बेचिराग केली होती म्हणून सुरतेची लूट करावी लागली, सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. तर हे सगळं, आणि तुम्ही उद्या राजा होणार तर जनतेवर टॅक्स किती, काय औरंगजेबासारखे क्रूर कर्म नाहीये ना, महाराज आहेत ते. मला जनतेकडून टॅक्स 1/4 घ्यायचा आहे, त्याच्या पुढे नाही करायचा, टॅक्सेशन वाढवायचं नाही, मग करायचं काय, स्वराज्य निर्मिती करायची कशी, त्या पैशावर करायची. म्हणजे हा आता अर्थशास्त्रामध्ये त्याच्यामध्ये की लुटीचा हेतू हा लोभापायी, लोभापायी लूट हा हेतू अर्थशास्त्रामध्ये सांगितलेला, लुटीचं एक कारण. पण हे लोभापायी होतं का, नाही. हा संन्यस्त योगी होता, श्रीमंत योगी म्हटलं जातं महाराज. हा प्रत्येक या लुटीचा प्रत्येक पै ही स्वराज्याच्या निर्मितीसाठी वापरली. प्रत्येक चिरा ह्या तर लुटीतून उभा राहिला, प्रत्येक जो चिरा दिसतो ना आपल्याला स्फुरण चढतं, तर त्याच्यातून उभा राहिलेला आहे. तर ते महत्वाचं, कारण की जनतेवर टॅक्स द्यायचा नव्हता. आणि दुसरं, परत आरमाराकडे, हा विषय एवढा मोठा आहे महाराजांचा, आपण सकाळपर्यंत बोलू. परत आरमाराकडे लक्ष का दिलं, तिथं व्यापाराचं नियमन करायचंय. महाराजांना एक कळलं होतं की परकीय शत्रू जवळ आहे. इथं घाटावर असणारे महाराज कोकणात उतरायचे. म्हणजे औरंगजेब पहिल्यांदा बिदर कल्याणी सोडून नर्मदा क्रॉस करून निघाला, महाराज पहिले खाली उतरले आणि आरमार उभा राहायला गेले. बरोबर की महाराजांना माहित होतं की फक्त जनता, पूर्ण राज्य ज्यावेळेस आपलं प्रस्थापित होईल त्यावेळेस आपल्याला उत्पन्नाचे नवे स्रोत शोधावे लागणार आहे. आणि त्यांना माहित होतं की व्यापारी राज्यकर्ते फार हुशार आहेत. महाराजांचा तिकडे तो पण होतं की ते एक शिकून घेण्याची परंपरा आहे, त्यांच्या मनामध्ये उर्मी असेल. दुसरी उर्मी असेल की त्यांना शह देणं असेल, आणि भविष्यामध्ये मी इथला राजा झालो तर मी टॅक्सेशन बसवेल, तिकडनं सगळा व्यापार मी कंट्रोल करेल, की जनतेवर कोणत्याही प्रकारे तोशी जनता लागू नये हा विचार करणं. हा पुन्हा तोशीचा विचार आला. पुन्हा तुम्ही म्हणले जाळपोळीचा, महाराजांनी जाळपोळ केली असं म्हणतात, परंतु महाराजांचं तुम्हाला माहिती आहे का, सैनिकाला लिहिलेलं पत्राचा हवाला दिला जातो, साधारणतः 1673-74 असं, मी सणावळी जात नाही फार. त्याच्यामध्ये लिहिलंय की भाजीच्या देठाला स्पर्श करू नये, गेलं सैनिकांनी गावामध्ये उपद्रव करू नये, सगळं विकत घ्यावं. बरोबर. आणि रात्री झोपताना ती वात असते ना दिव्याची, ती सुद्धा विझावी, नाही तर ते एखादा उंदीर येईल, ती वात घेईल, खोपटी जाळेल, गंजी जाळेल, बरोबर, धान्य वगैरे धान्य जाळेल. ही काळजी वाहणारा माणूस असा अनियंत्रित दुसऱ्याच्या घरामध्ये आग कशी लावल, युद्धाच्या अँगलनच तिची काय असेल त्या उद्देशानंच नियंत्रित प्रकारचा ते अस्त्र वापरलं होतं. आता आपण आलो की ह्याच्यामध्ये तुम्ही मला सांगितलं की पलायनाच्या, हा बघा असं कधी कधी तह सुद्धा, म्हणजे जे तह केले, आपलं आर्मर थोडं भटकलं होतं. हा, तर ह्याच्यामध्ये काय माहितीये का, मी आताच काही म्हणजे 8-10 दिवसापूर्वी एक पुस्तक वाचलं, वॉर म्हणून पुस्तक आहे, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मधलं. त्याच्यामध्ये नेपोलियनचं तर त्याच्यामध्ये नेपोलियननं असं म्हटलंय की जी माघार असते, पलायन असते, ते सगळ्यात मानहानिकारक असतं. पूर्वी पण राजांची जी युद्ध असायची ना, म्हणजे जगभरातली, की
पळून जायचं नाही, मेलो तरी चालन, हा, परंतु पळून जायचं नाही. रणछोड दास वगैरे, रणछोड दास नाही व्हायचं असं. हा, मी एका जागी दिला हवाला, तो कधीतरी सांगेल आपल्याला. परंतु पलायन करणं हे नामुष्कीचं अजिबात नाहीये. हम्म. बिदर कल्याणीच्या युद्धामध्ये ज्यावेळेस औरंगजेब तिकडे गेला होता, तर मुघलांची ठाणी जुन्नरचं अच्छा. आणि नगरची ठाणी ती लुटण्यासाठी महाराज गेले होते. आणि बरोबर. त्यांचा तो नासिरी पाठवला होता, अर्थात उशिरा आला म्हणून महाराजांना तिथून पलायन करता आलं. पण हे मला वाटतं हे पहिलं दुसरं पलायन असं महाराजांचं अजिबात वाईट वाटलं नाही महाराजांना. सिर झाला पगडे पाचास. माझा हेतू काय? माझा हेतू हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं. त्यामुळे अशा आयुष्यामधल्या या छोट्या मोठ्या गोष्टी येतात ना, त्याचं त्यांनी मनावर घेतलं म्हणजे नाही. अपोलॉजेटिक नव्हतं कुठे. हा, आणि पलायन आणि पाठलाग आहे ना, ह्याचं सुद्धा तंत्र महाराजांकडून शिकायला पाहिजे. बरोबर. कारण की 2 मोठी पलायन आहे महाराजांनी, त्याला ते ग्रेट एस्केप म्हणतात, सुटका म्हणतात. सुटका. हा, एक तर पन्हाळ्याच्या सिद्धी जोहरच्या ह्याच्यावर तिथे पण डिप्लोमसी आहे पुन्हा. हो हो. सिद्धी जोहर पण गाफील राहिला नंतर, की मला तुझ्याशी तह करायचंय बाबा, मी खाली उतरणार आहे लवकरच गडावरून. हम्म. आणि तो गाफील राहिला. पावसाळ्याचा फायदा, डिफिकल्ट टेरेनचा फायदा, ते पण एक तंत्र आहे. अगदी खरं. हा, कारण त्याचे प्रॉपर नियोजन केलं होतं महाराजांनी. हम्म. तर ते एक पलायनाचं तंत्र असेल. दुसरं पलायन असेल ते सगळ्यात मोठं, की आग्र्यावरून महाराज जे आले. आग्र्याहून सुटका. अजूनही आग्र्यावरून सुटक्यावर मला वाटतं त्याच्यावर मोठा रिसर्च लिहिला पाहिजे. मी काही नवा अभ्यासक आहे, पण संशोधक विनंती आहे माझी, की खरंच महाराज कुठून आले अजून माझं तर कन्फ्युजन आहे. म्हणजे असं, म्हणजे कोणी एकदम ठोकताळ्यानं सांगू शकत नाही की हीच वाट होती, ह्याच गावातून आले. बरोबर. आणि एक आहे की आग्र्याच्या कैदेतून महाराजांची बघा ना, म्हणजे रॉबर्ट ग्रीनचं मगाशी नाव तुम्ही सांगितलं, की पलटवार नीती पण त्याने एक सांगितलं पलटवार नीती. की बरोबर. पलटवार नीती, की तुम्ही युद्ध जिंकण्यापुरतं नाही, त्याच्यानंतर काय रिपरकशन्स होतात ना, त्याचं सुद्धा तुम्हाला योजना आखावी लागते. बरोबर. आणि हे सुद्धा जगामधल्या युद्ध सिद्धांत जे लिहितात त्यांनी हे पण लक्षात घ्यायला पाहिजे होतं, की महाराज तिथं स्वाभिमानामुळे त्यांना कोठडीमध्ये टाकलं, परंतु त्यांची परत फिरून यायची, एस्केप करण्याची बी नीती, रोडमॅप तयार होता. असा कोण प्लॅन करेल एवढं, की मला पकडलं गेल्यावर मी येईल. बरोबर. तर ही सुद्धा नीती एवढी होती. आणि बहिर्जी नाईक वगैरे महाराजांचं हेर खातं तर तुम्हाला माहिती आहे की त्याच्यामध्ये. अगदीच, तर त्यांनी अगदीच. पूर्ण रोडमॅप केला होता. आणि रोडमॅप इतका छान केला, की मला एका अधिकाऱ्यानं सांगितलं, एक आयबीचे माझे मित्र होते, त्यांनी खूप भारी वाक्य सांगितलं, की इंटेलिजन्स नोन इज इंटेलिजन्स फेल्युअर. म्हणजे हा, जेव्हा इंटेलिजन्स समजला जातो त्यावेळेस तो फेल झालेला असतो. हे झालेलं किती असतं. सुंदर वाक्य. आणि अगदीच. आग्र्यावरून महाराज राजगडावर कसे परतले हे जेव्हा समजेल त्यावेळेस तो बहिर्जी नायकांचा किंवा महाराजांचा इंटेलिजन्स फेल झालेला हे असेल. झालेलं असतं. त्यामुळे मला वाटतं ह्या संशोधनामध्ये इतिहास संशोधक सुद्धा फेल होतील, कारण की तेवढा फुल प्रूफ इंटेलिजन्स महाराजांनी ठेवला होता. अगदी अगदी अगदीच. तर ते सुद्धा अभ्यासण्यासारखं आहे. हे सुद्धा जगातल्या वॉर थिअरिस्ट साठी ही परत कशी आले ह्याच्या सुद्धा रिसर्च होणं गरजेचं आहे मला वाटतं. बरोबर. तर फार चांगला प्रश्न विचारला, की पलायन नाव एक कौशल्य आहे आणि त्याच्यावर अजून रिसर्च होऊ शकतो महाराजांचा. बरोबर. तर हा विषय तुम्ही काय सांगाल? हा तह विषय जे झालं. ते सांगितलं, जे पलायन आहे ते तहच आहे. म्हणजे तुम्हाला परत बाउन्स बॅक व्हायचं असेल तर तुम्हाला तह करावाच लागतो. बरोबर. आणि तहामध्ये सुद्धा जिंकता येतं. हे पुरंदरच्या तहानं तुम्हाला माहिती आहे, हो. ते काय 23 किल्ले दिले. म्हणजे पुरंदर दिला आणि वज्रगड दिला. सगळ्यांना माहिती आहे पुरंदर आणि वज्रगड एकच आहेत. अगदी. हा, किंवा मृगगड असेल किंवा काही नुसते वॉच टॉवर्स ते दिलेत. विसापूरचा दिला असेल, लोहगड असेल, वॉच टॉवर्स दिलेत. परंतु महाराजांनी राजगड जाऊन दिला का? नाही. तर तह हा करावा लागतो. परंतु तहाच्या बाबतीत सुद्धा मी सांगेन की महाराजांचं जे शिवचरित्र ही जीवनसंहिता व्हायला पाहिजे. कारण की आयुष्यामध्ये सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये खूप फ्रस्ट्रेशन येतात. माणूस एकदम बॅकफूट आणि डिप्रेशनवर जातो. सगळं काही हे झालंय, काळोखमय झालंय, सगळं अंधकारमय झालंय, असं चित्र निर्माण होतं. ते खग्रास ग्रहण ते पुरंदरच्या तहानं झालं होतं, स्वराज्याला लागलेलं. अगदीच. आणि त्या तहामधून महाराजांनी शेवटी पुन्हा त्या राजपूत राजाच म्हणायचे, कारण की जरी तो मांडलिकतच होतं तरी त्या बाबतीमध्ये महाराजांनी स्वतःचं कौशल्य वापरून चांगले किल्ले जपून ठेवले, पुन्हा बाउन्स बॅक होण्यासाठी, बरोबर. पुन्हा उभं राहण्यासाठी. तर अगदीच. असे प्रत्येक जागी मी इव्हन नासिरी खान येतो म्हटलं, पलायन केलेलं हे हा एक तहाचाच प्रकार असतो, की पळून येणं सुद्धा, की विजय न होणं म्हणजे काय, शेवटी शरण झालं. बरोबर. तर तहावर, पुरंदरच्या तहावर, तहाच्या बाबतीत सांगितलं गेलं तर खूप तहातून पण खूप शिकता आलं. म्हणजे आपण सगळं ग्राउंड ज्यावेळेस गमावत असतो त्यावेळेस थोडंफार काहीतरी ग्राउंड वाचवलं पाहिजे. बरोबर. ते वाचवलं पहिलं. अगदीच. अगदीच. तिथेही डिप्लोमसीचा पार्टच शेवटी. आणि फोकस हटून दिला नाही, की जे अंतिम ध्येय, त्या ध्येयापासून क्षणभरही ढळले नाहीत, बरोबर. ते साकार केलं.
तर हे महाराजांच्या तहामधून त्याच्यामध्ये आपण नेहमी उदाहरण देतो की एक राजा होता, तो युद्धामध्ये पराभूत अवस्थेत एका अडगळीत सापडला, त्या अंधाऱ्या खोलीमध्ये तो आता म्हणजे हतप्राण झाला होता की आता काहीच होणं शक्य नाही. त्याचं नाव रॉबर्ट दी ब्रूस म्हणून आहे. रॉबर्ट डिब्रूस. स्कॉटलंडचा राजा आहे. अच्छा. तर त्याच्या युद्धाच्या बाबतीत सांगितलं जातं की स्कॉटलंड आता आपण महाराजांच्या युद्धांची तशी काही प्रकारची युद्ध कुठं होती का, तर रॉबर्ट दी ब्रूसचं पण होतं की त्यानं स्कॉटिश जनतेला एकत्रित आणून त्यांनी बलाढ्य इंग्लंड विरुद्ध त्यानं रान उठवलं होतं. तर तो अडकला, तो त्या अडगळीत होता आणि त्यानं तो कोळी पाहिला, तो धडपड करतोय आणि तो तसं जाळ विणतोय. मग त्यांना प्रेरणा भेटली, परत ते बॅटल ग्राउंडवर गेले आणि पुन्हा लढायला लागले. अच्छा. त्याच्यापेक्षा कितीतरी मोठं उदाहरण हे की पुरंदरचा तह सगळं संपलं होतं आणि त्याच्यानंतर आग्र्याच्या कैदेत पण सगळं संपलं. तो पण बॅक टू झिरो. बॅक टू झिरो आले ते झिरो मधून महाराज पुन्हा उभे राहिले. कारण की क्षणभर तह करावा लागतो, परंतु खचून जायचं नसतं. जे नेपोलियन म्हटलं की तहासारखी मानहानिकारक गोष्ट नाही, पण महाराजांना तह झाला, पण त्यांनी मानहानी पण क्षणभर त्यांना वाटलं असेल, परंतु पुन्हा उभं राहायचं हे महाराज विसरले नाही. अगदी खरं आहे. तुम्हाला काय वाटतं, महाराजांची ही जी काही युद्धनीती होती, युद्धतंत्र होती आणि त्यांची जी ही मनोवृत्ती होती, या सगळ्याच्या मागची मानसिकता होती, ती आजही सुसंगत आहे का, काल सुसंगत आहे असं वाटतं का तुम्हाला? खूप महाराजांमध्ये इतके गुण येतात, त्याच्या गुणविशेषावर एखादा आपण पुस्तक लिहावे म्हणेल. अगदी. की चाणक्यानं सांगितलेलं आहे अर्थशास्त्रामध्ये की कोणते कोणते गुण पाहिजेत, म्हणजे व्हर्च्युअस किंग कसा असावा. तो शूर तर असतो, आसनच भाग आहे. तो चपळ पाहिजे, तो शूर पाहिजे, तो धैर्यवान पाहिजे, तो दिलदार पाहिजे, तो प्रामाणिक पाहिजे, तो अन्याय सहन न करणारा पाहिजे. मला त्याच्यातलं अजून एक आवडलं की तो दक्ष पाहिजे, तो जागरूक पाहिजे, किंवा मानहानीनं खचून न जाणारा पाहिजे. तर हे सगळे गुण हे आजच्या व्यवहारात किती उपयोगी पडतात. तुम्ही साधं एक्झाम्पल घ्या की दक्ष राहणं, गाफील राहायचं नाही, हे अष्टावधानी बरोबर की हा गुण जर आयुष्यभर सांभाळला तर आजच्या जीवनामध्ये किती रिलेव्हंट आहे. गाडी चालवताना एकही अपघात नाही घडला पाहिजे. अगदी सावध राहायला शिकवतात महाराज वाहन चालवताना, आणि तिथे जीवनाशी मरणाशी संबंध आहे. अगदी खरं. फार छोटी गोष्ट वाटते व्यवहारातली, पण तुम्ही फक्त दक्ष राहा एवढा जरी गुण जरी केला. बाकीचं तर स्त्रियांच्या बाबतीतलं मी मगाशी सांगितलं, चरित्र कसं असावं, चारित्र्य कसं असावं, शूर कसं असावं, जे कमांडो स्ट्राईक महाराजांनी केला, असे अनेक गुण आहे. तर हे सगळे गुण आहेत की आजच्या याच्यामध्ये लागू पडतात. काल सुसंगत एकही, मी तर शिवचरित्रातला कोणताही भाग घ्या, त्याचा रेलेव्हन्स तुम्हाला करता आला पाहिजे. मी आयुष्यामध्ये जगताना कधी कधी खच्चीकरण माझं होतं. उदाहरणार्थ माझ्या आयुष्यामध्ये खूप वाईट दिवस गेले की वडील डेथ बेडवर होते, आई दवाखान्यामध्ये होते. त्यावेळेस कमालीचं कंपोज राहावं लागतं, कारण की मीच जर कोलॅप्स झालो, मीच कोलमडून गेलो, तर त्यांच्याकडे कोण लक्ष देणार. ह्यावेळेस ज्यावेळेस परिस्थिती यायची ना, त्यावेळेस असे दाखले मला आयुष्यामध्ये उपयोगी पडायचे. आणि मी खचून नाही गेलो पाहिजे, मी माझा फिटनेस मेंटेन ठेवला पाहिजे. वडील आजारी होते, भाऊ आजाराने गेला, आई आजाराने गेली, तर मी आजारी पडू नये. तर ह्या गोष्टी मग शिवचरित्र शिकवतं की तू फिट राहा बाबा. बरोबर आहे. आणि फिट फक्त फिजिकली फिट नाही, तू मानसिक दृष्ट्या सुद्धा फिट राहा. किती लागू पडतं. स्त्रियांचा सन्मान करणं किती लागू पडतं. कारण की आजही तुम्ही पाहताय जी युद्ध होतं युक्रेनमध्ये सुद्धा काही मुली पाठवल्या गेल्या म्हणून मागे झालं. इसिसचं तुम्हाला माहिती आहे की काय प्रकार झाला, किंवा जर्मन सैन्य रशियामध्ये घुसलं, रशियन सैन्य जर्मन मध्ये घुसलं, काय झालं सगळ्यांना माहिती आहे. अगदी खरं. किंवा अलेक्झांडर असेल, तुम्हाला माहित असेल, दरियसचं माहितीये. म्हणजे बऱ्याचशा युद्धामध्ये या अगदी म्हणजे साधन म्हणून स्त्रियांचाच वापर होतो त्याच्यामध्ये. तर हे महाराजांकडून पॉवर म्हणून म्हणजे त्याचं दमन केलं जातं आणि ते एक खच्चीकरणाचा प्रकार आहे शक्ती प्रदर्शनासाठी. पण महाराजांच्या बाबतीमध्ये आपल्याला अगदी उलट आणि योग्य स्थितीत दिसते. तर मला असं विचारायचंय की इतकी सगळी युद्ध प्लॅनिंग महाराजांपासून वयाच्या 16व्या वर्षी 17व्या वर्षी काय असेल, त्यांनी जी राजमुद्रा आपली संस्कृत भाषेमध्ये केली, ते ग्रँड प्लॅनिंग तिथे. म्हणजे कल्पना तरी करू शकतो का, बंगलोर नुकताच आलाय हा पोर सौदा जहागीरदाराचा मुलगा, आणि तो ग्रँड स्ट्रॅटेजी करतो की या मातीतलं स्वराज्य निर्माण करायचंय, रयतेचं राज्य निर्माण करायचंय. चाणक्याने म्हटल्याप्रमाणे योगक्षेम राज्य करायचंय, जिथं स्थैर्य आहे जनतेमध्ये, जिथे सौख्य आहे. ह्या वयामध्ये ह्या वयामध्ये जी प्लॅनिंग केलं, आणि त्या प्लॅनिंग पर्यंत हे जे मी म्हणलं खंडगास ग्रहण आली, बरोबर, आग्र्याची कैद आली, पुरंदरचा तह आला असेल, त्याच्यामध्ये सुद्धा ते ढळले नाही. आग्र्यावरून आल्यावर आपल्याला माहितीये 260 किल्ले जिंकले त्यांनी. बरोबर. म्हणजे नंतरची 10 वर्षाची जी रणधुमाळी आहे
हो हो, तिच्यावर स्वतंत्र पुस्तक लिहायला पाहिजे, किती किल्ले जिंकले महाराजांनी. अगदीच तर हे महाराजांकडून शिकण्यासारखं आहे. खरं आहे. खूप आहेत. व्हेरी ट्रू. इतक्या साऱ्या लढाया, इतकी सारी युद्ध महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये आपण पाहतो. तर आपण शेवटाकडे येऊया. तुम्हाला स्वतःला युद्ध तंत्र म्हणून, युद्ध नीती म्हणून, युद्ध कला म्हणून भावलेलं, आवडलेलं अरे असं बापरे, कोणतं अवघड एक प्रश्न युद्ध? आहे. खूप अवघड प्रश्न आहे. त्याचं एक सांगतो. सगळ्यात मोठा पराक्रमाच्या दृष्टीने मला आग्र्याच्या कैदेवरून सुटका वाटते, कारण की क्रूर कर्म्याच्या जबड्यातून बाहेर आलेले महाराज. बरोबर. परंतु मी मगाशीच सांगितलं की सुदैव का दुर्दैव, इंटेलिजन्स कोणाला अजून पूर्ण प्राप्त नाही म्हणून तो महापराक्रम माहित नाहीये. इथपर्यंत येणं, 1300-1400 किलोमीटर इथं येणं, हम्म, बाकी माहित आहे, परंतु डिटेलिंग नाही अजून त्याच्यावर. अगदीच. आणि तंत्राच्या दृष्टीने ते म्हणजे पलायनाचं तंत्र आहे, ते एस्केपचं तंत्र आहे, सुटका. सुटकेचं तंत्र आहे ते. परंतु दुसरे सगळ्यात महत्वाचं की जिथे जीवाचा आणि सुरुवातीचा म्हणजे महाराजांच्या आयुष्यातली स्वराज्याची लढाई, पहिली फतेह खान विरुद्ध आपल्याला माहिती आहे पुरंदरची लढाई. हो. मला वाटतं आदिलशाही त्यावेळेस फार सिरियस नव्हतं, की त्याला वाटलं की हा मुलगा आहे सह्याद्रीच्या एका हम्म, जागीरदाराचा मुलगा आहे, चला 2000 लोक पाठवा, 2000 सैन्य पाठवलं. परंतु त्यानंतर आदिलशहाच्या वेळेस बेगम, हम्म, बडी बेगम ज्यावेळेस सिरियस झाली की की याला निपात करायलाच पाहिजे, बरोबर. कारण याचा उपद्रव कायमचा थांबवला पाहिजे. आणि त्यावेळी जे सुसंघटित पहिलं सैन्य आलं आदिलशाहीचं चालून, ते कोणाचं आलं? अफजल खानाचं. मी मगाशी औरंगजेबाच्या ह्याच्याबद्दल एवढं सांगितलं, त्याच्या क्रूर कर्म्याविषयी किंवा त्याच्याविषयी. ही वॉज ऑल्सो द बेस्ट वॉरियर. म्हणजे त्यानं जिंकलं ते सगळं, नर्मदा क्रॉस केल्यानंतर ते सुद्धा पार्ट ऑफ वॉरच्या अँगलने ते पण शिकण्यासारखं आहे, कारण की शेवटी शत्रूकडून पण शिकण्यासारखं असतं. अगदी आता खरं आहे. थोडं विषयांतर होतं, मी सांगतो थोडं. बिझेंटाईन एम्पायर होतं, रोमन साम्राज्याचा पाडाव झाला, सगळं माहिती आहे. हो हो, हा नंतर बिझंटाईन एम्पायर जवळ 1000 ते 1500 वर्ष टिकलं. त्याच्यावर फार लिहिलं जात नाही. त्यातलं मॉरिस नावाने एक स्ट्रॅटेजिकॉन का काही असा ग्रंथ लिहिलेला आहे, अच्छा. त्याच्या अध्याय. त्याच्यामध्ये त्यानं काय केलं माहितीये का, त्यांच्यावर शक, खून, अवर वगैरे त्या ट्राईब्स अटॅक करायच्या. हम्म, तर मग आपलं राज्य सुरक्षित कसं राहायचं ना, तर ते शिकले. ओ, हा म्हणजे ज्या बार्बेरियन ट्राईब्स असतात ना, त्यांचं युद्ध बरोबर. कौशल्य आपल्या सैनिकाला शिकवायला लागलं. म्हणजे दुसऱ्याकडून पण शिकण्यासारखं असतं. बरोबर, शत्रूकडून सुद्धा. हा, तर ह्या गोष्टी म्हणून युद्धाच्या अँगलनं ह्या गोष्टी थोड्या न्यूट्रल पॉइंट ऑफ व्ह्यू आपण पाहायला पाहिजे. पाहायला पाहिजेत. आणि किंबहुना शत्रू किती बलाढ्य आहे हो त्याच्यावरून महाराज किती ग्रेट होते हे ठरतं. हो, म्हणजे मी एका लेखात लिहिलेलं आहे. एम्परर औरंगजेब, सम्राट औरंगजेब किती ग्रेट होता अनेक बाबतींमध्ये. म्हणजे जदुनाथ त्याच्या सरकारांनी म्हटलेलंच आहे की एखादा महापराक्रमी योद्धा किंवा राजा कधी ठरवायचा, त्याचा शत्रू किती शत्रू. प्रबळ आहे त्याच्यावर. म्हणजे शिवाजी महाराज समजून घ्यायचे असेल तर औरंगजेब काय होता हे समजून घेतलं पाहिजे. किंवा औरंगजेब समजताना त्यांना कळलं जदुनाथ अगदीच. सरकारने की अरे छत्रपती शिवरायांनी अगदी. स्वराज्य साकार केलं. तर ते आपण पुन्हा विषयाकडे येऊ की अफजल खान. तर अफजल खानाने ह्या औरंगजेबाची कोंडी केली होती. हम्म, औरंगजेब ज्यावेळेस दक्षिणचा सुभेदार होता, दख्खनचा, तो चालून आला होता बिदर कल्याणी, तर त्या एपिसोड्स मध्ये तिथे त्याची कोंडी करणारा अफजल खान अफजल आहे. खान. तर त्या अफजल खानाला ठार करणारे छत्रपती शिवाजी महाराज. अगदी खरं. आणि नियमित सुसंघटित नियमित रेग्युलर फोर्सेस म्हणतात की लष्कर आहे तुमचं, निशाणाचा हत्ती आहे, तो मेला, परंतु ते घेऊन आलाय आणि मोठ्या संख्येनं आलाय आणि त्याच्या विरुद्ध तुम्हाला लढायचं, मग प्लॅनिंग करायची. मग अशी नरसळ्याचा सिद्धांत सांगितला. बरोबर. तो जो एकटा येताना, एकटा समोर उभा राहताना जे मानसशास्त्री युद्ध खेळलं गेलं, हम्म, परंतु अफजल खानाचा खात्मा झाल्यानंतर, त्याचा निपात केल्यानंतर, पारच्या तळावर जे मोगल सैन्य 5-1 हजाराच्या हे होतं, कारण 5000 तिथपर्यंत आलं होतं. ताजी तवानी फौज होती ती, बरोबर. तिला खाऊ घातलं होतं महाराजांनी. तर त्या फौजेचा धूळ होता टेक्निक्स, परत रॉबर्ट ग्रीन, प्रति हल्ल्याची सुद्धा तयारी. तयारी होती. नुसती प्रति हल्ल्याची तयारी नव्हती. ह्याच्यापासून खूप शिकण्यासारखे. ह्याच्यावर एक चित्रपट होऊ शकत नाही, 2 चित्रपट होऊ शकतात अफजल खानाच्या पारिपत्यावर. अच्छा. कारण की तुम्ही जर कधी उतरला असेल तर ते बेसिन आहे पाराची, जावळीचं खोरं, खोऱ्यामध्ये. म्हणजे महाबळेश्वरचं पठार आहे, बरोबर. नंतर खाली पाराचा तळ आहे आणि पुन्हा प्रतापगड आहे. बरोबर. त्या खोबणीमध्ये, त्या बशीसारख्या आकाराच्या व्हॅलीमध्ये, खोऱ्यामध्ये ते युद्ध खेळताना पुढची नीती पण महाराजांची तयार होती की जे प्रतापगडावरून ते शामियान्यापर्यंत सगळ्यांना माहिती, पण ते शामियान्याच्या तिथे सुद्धा प्लॅनिंग होतं महाराजांचं. म्हणजे इथपर्यंत बारीक प्लॅनिंग होतं की जे सेवेकरी जोडे उचलणारे वगैरे असतील किंवा हे असतील, ते सुद्धा शूर मावळे होते, पण ते त्या रोलमध्ये होते प्रतापगडावर फिरणारे सुद्धा. बरोबर. म्हणजे प्रतापगडावर सुद्धा ज्या तोफा लावल्या होत्या, तिथे
तिथे पण तिथे पण गोलंदाज होते, तिथेही सैनिक होतं. ज्या डोंगराच्या सगळ्या सोंड उतरते, आपण त्याला एक आपल्या बोली भाषेमध्ये सोंड म्हणते, एक गळई असते आणि एक सोंड असते. बरोबर. त्या गळ्या आणि सोंडेमध्ये सुद्धा अफजल खानाचा निपात झाल्यानंतर परत सैन्य जे खाली पारावरचं आहे, किंवा अफजल खानाने 1,500 बंदूकधारी आणले असतील सोबत, 10 अंगरक्षक असतील, तिथं पण फोकस करावं लागणार. बरोबर. त्यांना मारणे, ते 1,500 आणलेले बंदूकधारी आजूबाजूला कुठे लांब ठेवले असतील त्यांना मारणे, आणि उरलेले जे तळावर जे 4-5 हजार लोक होते त्यांना मारणे, त्याचं सुद्धा प्रचंड नियोजन केलं. त्याच्यावर सेपरेट बसावं लागेल, पण एकच सांगते, प्रत्येक सोंडेवर शिळीमकर असतील, जेदे असतील, बांदल असतील, ह्यांच्या फौजा होत्या. फूट सोल्जर्स होते. फूट सोल्जर्स म्हणजे तिथे, कारण की एक फायदा असायचा आपल्या टेरेनचा, डिफिकल्ट टेरेन आहे. आपली जी युद्धभूमी होती तिथे आणण्याचं महाराजांचं प्रयोजन पण ते होतं, तिथं मुघलांच्या तोफा चालणार नाहीत. बरोबर. कारण तिथं फूट सोल्जर, तिथं घोडे सुद्धा चालणार नाही. आजही आपण इतकं किर्र जंगल आहे, तिथं घोडा सुद्धा चालू शकत नाही. मग तिथे काय कोण चालणार? फूट सोल्जर्स. ते फूट सोल्जर्स तानाजी मालुसरे असतील, रामजी पांगेर असतील, हे कसले शूर लोक, आपल्याला सगळ्यांचा इतिहास माहिती आहे. अगदी खरं आहे. हे सगळेजण, हे सगळ्यांनी धावा बोलला. आणि एवढंच नव्हतं की वेळ प्रसंगी पळायचं जर आलं तर पळायचं कुठे? पार घाटामार्गे कोकण मार्गाने पळायचं. एकतर शिवाजी महाराज म्हटले, एकतर मला पलायन करा, त्यांना पलायनाचं काही वाटत नव्हतं, मला पलायन करावं लागेल, किंवा अफजल खानाची लोक पळाली तर त्यांना अडवावं लागेल, त्यांना तिथेच हे अडवावं लागेल. तर तिकडे मोरपंत पिंगळे, तिकडे त्र्यंबक भास्कर, तिथं शामराज पद्मनाभी, हे सगळे लोक तिथं नेमणूक केली होती. ते बिचारे नंतर म्हणजे शामराज पद्मनाभी आणि त्र्यंबक भास्कर हे धारातीर्थी पडले. बरोबर. तर ते पण प्लॅनिंग होतं. किंवा पाटला करताना रॉबर्ट ग्रेनची म्हणलं प्रतिहल्ल्याची, तर रानकडे सरला आपली ताजीदामाची घोडी नेतोची पालकर घेऊन तयार होते, घोडदळ, ते पाटलागाला तयार होतं. तर हे सगळं संपूर्ण नियोजन केलं होतं, सूक्ष्म नियोजन, डिटेल प्लॅनिंग त्याच्यामध्ये. म्हणजे याच्यामध्ये जोमिनीचा एक वॉर सिद्धांत आहे, त्याच्यामध्ये जास्त फोकस त्यांनी ह्याच्यावर केलेला आहे की टॅक्टिक्सवर. म्हणजे त्यांनी स्ट्रॅटेजी म्हणजे मोठं प्लॅनिंग म्हटलं, आणि टॅक्टिकल वॉरफेअर म्हणजे सूक्ष्म नियोजन, तपशील एकदम बारकावे. बरोबर. तर ते जर त्या पॉइंट ऑफ व्ह्यू केलं ना, हे बेस्ट टॅक्टिकल वॉर खेळलं गेलं. कोणत्या पॉइंटवर कोण उभे करायचे, काय करायचं, म्हणजे पलट वार कसा करायचा, पाठलाग कसा करायचा, आतमध्ये कसं ओढायचं, ह्या सगळ्या गोष्टीचं संपूर्ण नियोजन, आयुष्यातली ही मोठी नियमित सुसंघटित अशा आदिलशाहीच्या फौजे विरुद्ध केलेलं प्लॅनिंग, आणि त्याच्यात यश आलं. आणि तो एवढा हादरा बसला, तो आजपर्यंत. आता गुजबंप येतं शिवाजी महाराज नाव ऐकल्यावर. आणि फक्त भारतातच नाही तर अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठामध्ये सुद्धा या युद्धाचा आजही म्हणजे व्यवस्थापनाच्या दृष्टीनं, वॉरफेअरच्या दृष्टीनं अभ्यास केला जातो, असंही मी वाचलंय. परंतु मी तिथे निराशा आहे माझी थोडी, कारण की मी आता माझी जर संदर्भ सूची जर पाहिली त्याच्यामध्ये, त्यांचं माझं आता नाव लक्षात आहे ना, त्यांचं खूप वॉरफेअर टेक्निक्सवर, अमेरिकेमधले ते वॉर थेरिस्ट आहे, त्याच्यामध्ये सुद्धा महाराजांच्या लढाईवर नाही, गुरिला वॉरफेअरवरचं त्यांचं चॅप्टर वाचलं, त्यात महाराज नाही म्हटले. पुस्तक पूर्णपणे आपण इंग्रजीमध्ये पण लिहायला पाहिजे. अगदी खरं, अगदी खरं. माझं इंग्रजीतलं पुस्तक नंतर यावं आणि ते त्यांच्या हातात पडावं, ही एक माझी इच्छा आहे. बरोबर, बरोबर. तर लवकरच तेच पुस्तक सुद्धा जगभरातल्या वाचकांसाठी इंग्लिश भाषेमध्ये उपलब्ध होईल, या मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि आपण आजच्या या संवादाच्या शेवटाकडे येऊया. या सगळ्या चर्चेच्या अंती मला एक शेवटचा प्रश्न आपल्याला असा विचारायला आवडेल की आता शिवजयंती आहे 19 फेब्रुवारीला. आपण महाराजांच्या जीवनचरित्रातल्या अनेक पैलूंविषयी पण बोललो, आणि स्पेसिफिकली आपण युद्धतंत्राविषयी बोललो. या युद्ध नीतीतून, युद्धकलेतून आजच्या तरुण पिढीनं त्यांच्या रोजच्या जगण्यातल्या संघर्षाला भिडताना काय बोध घ्यायला पाहिजे असं तुम्हाला मी मगाशी सांगितलं तुम्हाला, मी फ्रस्ट्रेशन नावाचा भाग सांगितला, जो पुरंदरच्या थानुसार. नैराश्य. मी तर खरं सांगतो की शिवाजी महाराजांचं, तुम्ही संपादक, तुम्हाला माझी रिक्वेस्ट राहील की ह्या अँगलनं, आजकाल मोटिवेशनल बुक्स खूप येतात मार्केटमध्ये, प्रेरणादायी पुस्तक, संपादकांसाठी सुद्धा आहे की आजकाल लेमॅन ती पुस्तकं जास्त विकत घेऊन वाचतात. आणि वाचायला पाहिजे. आता ती वाचण्याचा प्रकार पण असं काय झालं की दैनंदिन जीवनामध्ये, ह्या धकाधकीच्या, ह्या फास्ट लाईफमध्ये मनाचं कंडिशनिंग करणारं किंवा मनाला उमेद देणारं फार कमी भेटतं, त्यामुळे पुस्तकांकडे ओढ आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र हे जीवन संहितेच्या प्रमाणे लिहिलं गेलं पाहिजे, कोडिफाय झालं पाहिजे. कारण की प्रत्येक, आपण म्हणतो की धर्म म्हणजे वे ऑफ लाईफ आहे, त्याच्यासाठी संहिता
असेल, बरोबर. प्रत्येक धर्मामध्ये असेल, प्रत्येक धर्माचा मला आदर आहे, कारण की तिथल्या भौगोलिक परिस्थितीमध्ये त्या धर्माचं सिंथेसिस जसं झालं अगदी खरं आहे. त्याच्यानुसार ती संहिता निर्माण झाली, त्याच्यानुसार रूढी परंपरा आल्या. तर अगदीच. जगण्यासाठी शिवचरित्र हे जीवनसंहितेच्या रूपाने जर लिहिलं गेलं तर फार मोठं होईल. साधं मी मगाशी सोपं उदाहरण सांगितलं की सावध राहा. बरोबर. म्हणजे मला वाईट वाटतं की छत्रपती संभाजीराजे सापडले, दुर्दैवाने तो थोडासा डिसिजन मेकिंग मध्ये होता की 1000-1500 सैन्य रायगडाला पाठवल्याची आवश्यकता काय, म्हणून 300-400 राहिला आणि महाराज तो कोल्हापूरवरून दिवस रात्र करत आला आणि तिथे आला आणि संभाजी महाराज सापडले. किंवा शहाजी महाराजांचं सुद्धा सापडले, शिव भारतामध्ये लिहिले की महाराजांना वाटले की महाराज माझे वडील तिथे थोडेसे हे राहिले, सावध नाही राहिले. त्याचा बोध यांनी घेतला की स्वतः कधी गाफील राहिले नाही महाराज. अगदी. म्हणजे क्रूरकर्मे औरंगजेबाच्या कैदेत सुद्धा गाफील राहिले नाही, बरोबर. कुठेच गाफील राहिले नाही. आता हा गाफील न राहण्याचं म्हटलं, रस्त्यावर गाडी चालवताना सुद्धा आहे, दैनंदिन जीवनामध्ये तुमचं नियोजन करताना आहे, नियोजन करताना कोणती तुम्ही निर्णय एखादी गोष्ट घेताना. सांगायची तर महाराज लागू पडत नाही, मी तुम्हाला सगळीकडे सांगेल अगदी खरं. इथपर्यंत. त्या अँगलने फक्त विचार, उतावीळपणा करू नये. बरोबर. राजा कसा पाहिजे, कंपोज नेचर पाहिजे, Compose. अनडिटर्ड पाहिजे, खचून न जाणार पाहिजे, स्थितप्रज्ञ हा स्थितप्रज्ञता त्याला एक पाहिजे, शब्द अगदी. एकदम परफेक्ट शब्द. तो तर पुरंदरच्या तहात लागू पडतो. हो. पण ऍज गुड ऍज महाराज डिप्लोमॅटिकली खूप विनयशील होते, पण स्वाभिमानी पण होते. बरोबर. म्हणजे स्वाभिमानामध्ये आणि विनयशीलतेमध्ये पण एक पातळशी रेग असते. रेषा असते. ती रेषा आग्र्याच्या दरबारामध्ये महाराजांना अपमान नाही अगदीच. सहन झाला, त्यांनी तो अगदीच. दाखवला. बरोबर. आणि तो अशा जागी दाखवला की त्याची जगाला दखल घ्यावी लागली. अगदी. कारण की स्वाभिमान तुमचा उद्रेक व्हावा अशा ठिकाणी व्हावा की त्याची जगभराच्या इतिहासामध्ये दखल नोंद घेतली दखल घेतली जावी अशा जागी. बरं, त्याच्यानंतर मात्र परत डिप्लोमसीकडे वळाले. हो. म्हणजे परिस्थिती पाहून कसं वागायचं हे महाराजांकडून शिकण्यासारखं आहे. अगदी खरं. स्त्रियांच्या बाबतीत तर मी म्हटलं असा राजा म्हणजे मी इमोशनल होतो, कारण की मी हे वाचताना खूप नेपोलियन वाचले असतील. नेपोलियन चित्रपट पाहिला तर तुम्हाला कळेल की महाराज किती ग्रेट होते. अगदी खरं. एका कुणी आता नेपोलियन चित्रपट पहा, महाराज किती ग्रेट होते त्या बाबतीमध्ये, चरित्राच्या बाबतीमध्ये कळेल. अगदीच खरं. आणि मग अलेक्झांडरचं वाचा, कोणतंही चरित्र वाचा, की चरित्र कसं असावं हे एक महाराजांकडून शिकण्यासारखे. हे पण दैनंदिन जीवनाचाच भाग आहे, कारण की आयुष्यामध्ये टेम्पटेशन्स खूप येतात, कोणत्या टेम्पटेशन्सला बळी पडू नये आणि ध्येयापासून विचलित कसं होऊ नये. विचलित होऊ नये. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स खूप लोक करतात, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात, फेल्युअर्स येतात, पण त्याच्यामध्ये सुद्धा की शेवटपर्यंत तुम्ही लढत राहा, शेवटपर्यंत. आणि पराभव येणार, एक लढाई हरतात, एक युद्ध हरतो माणूस, परंतु तुमची जी ग्रँड स्ट्रॅटेजी, एक व्यापक योजना आहे, बरोबर. व्यापक ध्येय आहे, त्याच्यापासून तसूवरे ढळू नका, हे सुद्धा महाराज सांगतात. वा. महाराज पाणी, बाकीचं आता मी युद्धावर लिहिले, पण पाण्याचे शिवकालीन जलसाठे आहेत. कोणती गोष्ट पाण्यापासून, खाण्यापासून आहे, भाजीचा देठ आहे, त्याला काही तो खोडू नये कुणीतरी, सैनिकांनी पैसे देऊन घ्यावे, शेतकऱ्यांचे हाल होऊ नये, तिथे महाराज आहेत. अगदी. कोणतं म्हणजे पाण्याचा आला, खाण्याचा आला, जगण्याचा आला, अगदी खरं. कोणती गोष्ट महाराजांकडून सगळी. तर ही जीवनसंहितेच्या अँगलने जर लिहिलं तर, आणि साक्षी भावानं पाहावं, न्यूट्रल पॉईंट ऑफ व्ह्यू पाहू, की एखादी गोष्ट ती धर्माच्या अँगलने पाहू नये. अगदी खरं. हा, कारण की हे ज्या मनामध्ये जी उलाढाल होते, ती जी घालमेल होत असते, तिला जातपात नसते, ती फार सेक्युलर असते. बरोबर, सगळ्या हे आजच्या मुलाखतीतलं खूप महत्वाचं वाक्य आहे. प्रत्येकाच्या मनातल्या ज्या भावना असतात, हा त्या भावनेला कुठलाही जाती धर्माचा रंग हा. नसतो. ती धर्मनिरपेक्षच असते, त्या अर्थाने हो. ती सेक्युलर असते. त्यामुळे त्याचा सामना करताना मला वाटतंय आपण महाराजांच्या जीवनचरित्रातून आणि आजचा जो आपला विषय होता युद्धतंत्र, युद्धनीती, त्यातून खरंच आपण शिकलं पाहिजे. म्हणजे मला असं म्हणावं वाटतं की महाराजांची युद्धकला ही आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवणारी कला आहे एका अर्थाने. आणि आजच्या तुमच्या या प्रदीर्घ संवादातून मला वाटतंय तोच महत्वाचा मुद्दा, तोच महत्वाचा संदेश आज आपण या दर्शकांना सह्याद्री प्रतिष्ठान मुळशीच्या या प्लॅटफॉर्मवरती देऊ शकलो. मी पुन्हा एकदा आपले मनापासून आभार मानतो. आभार मानण्यापेक्षा मी आपल्या ऋणात राहणं जास्त पसंत मलाही करेन. तुम्हा सर्वांचे खूप मनापासून आभार, कारण की मी शिवचरित्र एवढं मोठं आहे ते थोडक्या शब्दामध्ये आणि मुद्देसूद सांगणं हे फार मोठं चॅलेंजिंग होतं, माझ्यावर खूप दडपण होतं. तुम्हाला माहित असेल, मी येण्यापूर्वी, इथे बसण्यापूर्वी, इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं, गौतम बुद्धांचं हो. सम्यक दर्शन त्यांच्या अगदी, अगदी. जगाला त्यांच्या पाया पडलो आणि म्हटलं आता सतीशराव तुम्ही बसा आणि सुरू व्हा. तुम्ही सांगितलं ना, मी शिकलो लगेच महाराजांपासून की आपण व्यवस्थित किमान आपल्याला आहे ते मनापासून ते व्यक्त होऊया. बरोबर. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आणि मला या निमित्तानं सर्व आपल्या दर्शकांना सांगायला आवडेल की सह्याद्री प्रतिष्ठान मुळशीच्या सहकार्यानं एक अतिशय महत्वाचा ग्रंथ, अतिशय सुंदर आहे, कारण हे वर्ष जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं 150वं वर्ष आहे आणि त्या वर्षाच्या औचित्यानं
शिवराज्याभिषेक भारताच्या इतिहासातील असामान्य घटना हा अत्यंत वेगळा अद्वितीय ग्रंथ आम्ही साकारू शकलो. या ग्रंथाचं संपादन केलेलं आहे आणि त्याला 60 पानी प्रस्तावना जी लाभलेली आहे ती डॉक्टर सदानंद मोरे सरांची आणि सह्याद्री प्रतिष्ठान मुळशीचे अध्यक्ष अनिल निवृत्ती पवार यांच्या संकल्पनेतून आणि संकलनातून हा ग्रंथ साकार झालेला आहे. आणि हिंदवी सहा- स्वराज्य साकार झाल्याचा हा ग्रंथ आहे. अगदी अगदी अगदी. शिवराज्याभिषेक त्याचीच ही एक प्रकारची अभिव्यक्ती आहे आणि ध्येयपूर्ती महाराजांची. 6 महिन्यातच 6000 प्रती या ग्रंथाच्या वाचकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. मुळशीतल्या अनेक नागरिकांना हा ग्रंथ भेट रूपात सुद्धा अनिलजींच्या माध्यमातून मिळालेला आहे. मी अगदी या ग्रंथाच्या शेवटी एक श्लोक आहे त्याचा अर्थ आपल्याला उद्धृत करतो, सांगतो आणि आपण आज इथे थांबूया. सर्वप्रथम सर्वांना मी 19 फेब्रुवारी ही जी शिवजयंती आहे तर या शिवजयंतीच्या निमित्तानं मी प्रतिष्ठानच्या वतीनं सुद्धा शिवरायांना अभिवादन करतो. या निमित्तानं त्यांचं स्मरण करतो. या ग्रंथाच्या सगळ्यात शेवटी शिवभारतातला एक श्लोक आहे, अतिशय सुंदर श्लोक आहे आणि मला सांगायला आवडेल की अनेक अभ्यासकांनी आजपर्यंत शिवरायांचे अनेक पैलू मांडलेले आहेत, पण हा श्लोक मात्र त्यांच्याकडून राहून गेला आणि अनिल पवारांना तो श्लोक सापडला शिवभारतामध्ये. वा. तर तो श्लोक असा आहे, शिवभारतातला तो श्लोक आहे, महाराष्ट्रो जनपदस्थ दानीम तत्समाश्रयात अन्वर्थताम अन्वभवत समृद्ध जनतान्वितः. तर याचा साधा सोपा अर्थ असा आहे, अतिशय अर्थगर्भ असा तो श्लोक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे महाराष्ट्रातील जनता समृद्ध झाली आणि हो. त्यांच्यामुळे महाराष्ट्र हे नाव सार्थ म्हणजे अर्थपूर्ण झाले. म्हणजे शिवरायांच्या कार्यकर्तृत्वामुळं महाराष्ट्र, महान असं राष्ट्र हे जे नाव आहे हे नावच सार्थ झालं. मला वाटतंय आपल्या कार्यामुळं आपलं जगणं तरी किमान सार्थ होईल असा प्रयत्न या शिवजयंतीच्या निमित्तानं, असा संकल्प आपण करूया. राऊत साहेब, आपण इतका वेळाच दिलात, युद्धनीती आम्हाला समजावून सांगितली, त्यातले बारकावे, त्याच्या पलीकडची कला तुम्ही आम्हाला समजावून सांगितलीत, याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने मी पुन्हा एकदा आपले आभार मानतो आणि खूप खूप आज इथेच धन्यवाद. थांबतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.